बरोबर. ओपनिंग्स खूप आहेत मार्केटमध्ये, आपण करेक्ट ठिकाणी पोहोचत नाही. आणि आता अजून एक गोष्ट आहे रेफरन्सची. आपल्याला असं वाटतं की माझं कोणीतरी रेफरन्स देईल, माझं काम होईल. हा जमाना खरंच गेलाय. आणि मी तुम्हाला आताही सांगते, आपले जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांना पण मी अपफ्रंटली म्हणते, तुमच्या फॅमिलीतले खूप लोक चांगल्या पोझिशनला, पण ते तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. आयटीच्या मुलांना किंवा कोणत्याही क्षेत्रातल्या मुलांना आजकाल जॉब मिळणं कठीण झालंय असं वाटतं. त्यांच्या आईवडिलांना पण वाटतं की यार माझा पोराने इतकं शिक्षण घेतलं, इंजिनियर झाला, पण त्याला जॉबच लागत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की डिग्री नंतर 6 ते 8 महिने वेळ न घालवता ऍटलिस्ट स्किल अपग्रेडेशनवरती फोकस केला पाहिजे. आणि IT मध्ये जे काम करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या शिकलो पाहिजे. त्यामुळे डोक्यात एक अशी संकल्पना आलेली आता की जॉबच नाहीये. ठीक आहे, म्हणजे कुणीही काय म्हणतं, मला फोन येतात, अरे यार जॉबच नाही उरले, माहिती का, रिसेशन चालू आहे. जॉब खरंच नाहीये का मार्केटमध्ये मॅम? सो मग ले ऑफकडे न बघता तुम्ही ह्याच्याकडे बघा की नाही मला किती येत आहे. सो त्यामुळे मला असं म्हणायचं की ज्या ज्या ठिकाणी इंडस्ट्री आहे त्या त्या ठिकाणी लोकांची गरज आहे. लोक येतात, लोक सोडून पण जातात. सो रिक्वायरमेंट खूप आहेत. फक्त प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला ते अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की यू कॅन गो थ्रू इन्स्टिट्यूट, यू कॅन गो थ्रू. आता रेफरन्सची गोष्ट कशी वर्कआउट होते ते मी तुम्हाला सांगते की फॉर एन एक्झाम्पल की समजा आता तुमचा एखादा फ्रेंड काम करतोय. सो आधी रिक्वायरमेंट त्यांना कळते, जे आतमध्ये काम करतात त्यांना. बरोबर बरोबर. त्यांच्याकडे रिक्वायरमेंट गेली. आता जर खरंच माझी कॅपॅसिटी जर 12 लाखाची आहे तर मला समोरची कंपनी का नाही देणार? पण ही कॅपॅसिटी कळण्यासाठी मी ते इंटरव्ह्यू राऊंड दिले तर पाहिजे, त्यासाठी तो जॉब कॉल मला मिळाला तर पाहिजे. AI मुळे खरंच जॉब जात आहेत का एक्सपिरियन्स लोकांचे पण, किंवा नवीन लोकांना जॉब मिळण्यासाठी प्रॉब्लेम होतोय AI मुळे? काही पेरेंट्स असे येतात की मॅडम आमच्याकडे भरपूर पैसा आहे, की याच्या वडिलांकडे भरपूर पैसा आहे, तुम्ही यालाय ना, मी तुम्हाला इतके इतके पैसे देते, तुम्ही ते कंपनी द्या आणि याला जॉबला लावून द्या, पैसे भराने लागून जा कुठेतरी. याबद्दल तुमचं मत काय? मी तर म्हणजे जेन्युइनली इंटर्नशिप जरी केली ना फ्रीवाली, म्हणजे ITची रियालिटी मी सांगते, तुम्ही तुमच्याकडे खूप पैसा आहे राईट, तुम्ही फ्रीमध्ये जा, तेवढं तर तुम्ही अफोर्ड करू शकता, खाणं पिणं राहणं, तर तुम्ही फ्रीमध्ये करा. 6 महिने 1 वर्ष तुम्ही शिका, कारण तोपर्यंत तुमच्या रेझ्युमेवरती इंटर्नशिप्स येतील. इंटर्नशिप इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी. आधी असा कन्सेप्ट होता की जो BCA करतोय, MCA करतोय किंवा कम्प्युटर इंजिनियर आहे तोच IT येऊ शकतो. बट मी आता असं ऑब्झर्व झालं मला की बाकी स्ट्रीम मधले पण जे मुलं आहे, जे B फार्मसीवाले आहेत, त्याच्यानंतर काही आर्ट्सवाले पण मी बघितले, तर बाकीच्या क्षेत्रात ते बाकीच्या डिग्री घेतलेले मुलं पण आता IT मध्ये येतात, तर ते येऊ शकतात का? पण याच्यामध्ये आता सॉफ्टवेअर टेस्टिंगचे जॉब संपत आले किंवा ऑटोमेशन आल्यामुळे मॅन्युअल टेस्टिंग तर पूर्णच बंद होऊन जाईल. त्याच्यासोबतच AI मुळे ही सॉफ्टवेअर टेस्टिंग बंदच होणार आहे. तर तुमच्याकडे आता सॉफ्टवेअर टेस्टिंगचे तुम्ही मुलांना शिकवतात, तर काय आहे सिनारिओ एक्झॅक्टली? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे पुणेरी पॅटर्नच्या सारिका भुतारे मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. जेव्हाही आपण आपली एखादी डिग्री कंप्लीट करतो आणि डिग्री कंप्लीट केल्यानंतर सगळ्यात मेन विषय येतो तो म्हणजे मला जॉब पाहिजे. ITच्या मुलांना किंवा कोणत्याही क्षेत्रातल्या मुलांना आजकाल जॉब मिळणं कठीण झालंय असं वाटतं. त्यांच्या आईवडिलांना पण वाटतं की यार माझा पोराने इतकं शिक्षण घेतलं, इंजिनियर झाला, पण त्याला जॉबच लागत नाही. त्याच्या मागची कारणं काय की तुम्हाला जॉब का लागत नाही, आणि जॉब लागण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, या गोष्टींवर आज आपण मॅम सोबत चर्चा करणार आहे. कारण मॅमनी आजपर्यंत हजारो मुलांना जॉब लावून दिलेले आहेत, त्यांना ट्रेन केलेलं आहे, त्यांना कोडिंग पासून प्रत्येक गोष्टी ट्रेन करून इंटरव्ह्यूचे प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची, तर या सगळ्या गोष्टींवर आज आपण मॅम सोबत चर्चा करणार आहे. अख्ख्या महाराष्ट्रातले जे आई वडील आहेत त्यांनी हा पॉडकास्ट बघावा, ज्या मुलांना आज जॉब पाहिजे त्या मुलांनी हा पॉडकास्ट बघावा. इतकी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की हा पॉडकास्ट संपल्यानंतर तुमच्या मनातील जेही प्रश्न आहे जॉब लागण्याबद्दलचे ते सगळे क्लिअर झालेले असतील आणि तुम्हाला एक पाठ मिळाला असेल. तर मॅम तुमचं परत एक वेळा स्वागत. थँक्यू. मॅम, जर माझा भाऊ एक त्याने आता इंजिनिअरिंग पास आउट झालेला आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आहे, 6 महिने झाले कम्प्युटर इंजिनिअरिंग पासून, 6-8 आय थिंक मागच्या वर्षीच झालं, त्यामुळे तर त्याला आजपर्यंत जॉब मिळाला नाहीये 9 ते 10 महिन्यामध्ये. तर तुम्ही काय सांगाल त्याने काय करावं की त्याला जॉब मिळेल? आता यामध्ये पहिला जो फॅक्टर आहे की जॉब मिळत नाही, तर त्याचे कारण आपण शोधले पाहिजेत. सो त्यातलं पहिलं कारण हे असतं की एक समज असतो की माझ्याकडे डिग्री आहे तर मला जॉब मिळावा, म्हणजे मला जॉब कॉल आला पाहिजे समोरून. तर ना हे जो आपला भ्रम आहे ना की मला मिळालं पाहिजे, आलं पाहिजे, तर ह्यातून बाहेर पडून मला तो मिळवता कसा येईल
इकडे आपण गेलो पाहिजे. आणि खूप मुलं एक कॉमन मिस्टेक करतात की जे ऑनलाईन पोर्टल्स आहेत, नोकरी, लिंक्डइन, यावरती रेझ्युमे अपलोड करून निश्चिंत बसतात की आता मला जॉब कॉल येईल. पण खरं तर जर तुमच्या रेझ्युमेवरती तुमचा काही एक्सपिरियन्सच नाहीये तर समोरून तुम्हाला कॉल कशाला करेल एखादा HR? कारण तुम्हालाही माहिती जॉब पोर्टल्स हे फक्त एका गोष्टीवर चालतात, स्किल सेट आणि रोल. कारण आज तुम्ही एक HR आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला एखादा डेटा अनालिस्ट पाहिजे तर तुम्ही काय बघणार, त्याच्यातले स्किल बघणार. पण तुमच्याकडे फक्त डिग्री आहे, मग डिग्रीने तर फिल्टर लागतच नाही. तर मग ही मिस्टेक खूप मुलं करतात. दुसरी गोष्ट की त्या रेझ्युमेमध्ये स्किल सेटच नाहीये की लाईक डेटा अनालिस्टसाठी किंवा डेव्हलपरसाठी मला जी लँग्वेज यायला पाहिजे, डेटाबेस यायला पाहिजे, ते माझ्याकडे नाहीये, मला कॉल कशाला देईल समोरचा. त्यामुळं मला असं वाटतं की डिग्री नंतर 6 ते 8 महिने वेळ न घालवता ऍटलीस्ट स्किल अपग्रेडेशन वरती फोकस केला पाहिजे आणि IT मध्ये जे काम करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या शिकलो पाहिजे आपण. कोणत्या गोष्टी त्या? त्यामध्ये मेन आहे कम्युनिकेशन स्किल्स. खूप गरजेचं आहे मॅम आजकाल. खूप गरजेचं आहे. आपण म्हणतो इंग्लिशची गरज नाही, पण गरज आहे. ऍक्च्युली कामापुरतं इंग्लिश यायलाच पाहिजे. तेवढं आपण म्हणतो की इंग्रजांनी राज्य केलं, इंग्रजांनी हे केलं ते केलं, फक्त म्हणण्या बोलण्यापुरत्या गोष्टी. तुमचं सर्व्हायव्हल जर तुम्हाला चांगलं हवंय ना, म्हणजे जे आपण लक्झरियस लाईफ म्हणतो IT मध्ये, आता जसं माझ्या सर्कलमध्ये खूप लोक चांगल्या पोझिशनला आहेत, त्यांची काही CR मध्ये फ्लॅट आहेत एक 7-8 वर्षानंतर. ते असण्यामागं मेन काय की त्यांनी ऍक्सेप्ट केलं की बाबा ही एक लँग्वेज आहे, मला ते शिकायची, मला ते आली पाहिजे, कारण ते माझ्या कामाची गरज आहे. बरोबर. हे ब्लेम करण्यापेक्षा ते पहिली गोष्ट ती केली पाहिजे. दुसरी आहे की तुमच्याकडे ऍटलीस्ट बेसिक प्रोजेक्ट्स रेडी पाहिजेत. म्हणजे मला फक्त जावा येतं ह्यापेक्षा मला जावा आल्यानंतर मी काय बनवलं, एखादी वेबसाईट बनवली का, मी एखादं ऍप बनवलं का, हे गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. फक्त मग कारण की खूप सगळे माझ्याकडे असे मुलं येतात की मॅडम मी ऑनलाईन ह्या साईटवरून हे एवढे सगळे कोर्स केले, त्या साईटवरून एवढं केलं, युट्यूब तर खूप भारी. अरे सगळं काही केलं पण तुम्ही बनवलं काय? समोरची व्यक्ती तुम्हाला काही रोलसाठी काहीतरी कामासाठी पगार देईल, राईट? मग हे तुम्ही कधी घेणार? हे खूप इम्पॉर्टंट बोलल्या मॅम तुम्ही, की म्हणजे आपण ज्या गोष्टीवर आता बोलतोय ना, की जरी एखाद्या व्यक्तीने ट्रेनिंग केलं, युट्यूबवरून मुलं शिकतात मुलं, असं नाही की शिकत, ज्याला शिकायचं तो शिकतो. बट जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब मागायसाठी जाताय ना, तेव्हा तुमच्याकडे काहीतरी प्रोजेक्ट तुम्ही ऑलरेडी केलेला पाहिजे. राईट. बरोबर. तुम्ही ती जी लँग्वेज शिकले त्या लँग्वेजमध्ये एखादी वेबसाईट बनवली पाहिजे, एखादं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवलं पाहिजे, तर तिथं तुम्हाला ते कन्सिडर करतील. कारण आजकाल कोर्सेस हे ते 500 रुपयातही उडेमी सारख्या साईटवर होतात, पण त्याचा यूज तुम्ही कुठे करू शकताय, तर ते बनेल कसं, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आता भरपूर मुलांना आजपर्यंत जॉबला लावलेलं आहे, तर जो एक आपला क्राऊड आहे, अख्ख्या महाराष्ट्रातून आपल्याला आज लोक बघताय मॅम, तर तुम्ही सजेशन त्यांच्या आईवडिलांना काय द्याल, की मुलांना त्यांनी जेव्हा ते पुण्यात सोडतात किंवा पुण्यातली मुले जेव्हा ते सकाळी घरातून क्लाससाठी येतात, म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यावर कोर्स करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी तुमचं काय सजेशन आहे पॅरेंट्ससाठी? पहिलं सजेशन माझं तर हे राहील की अपेक्षा खूप आहेत पॅरेंट्सच्या. सो मला असं म्हणायचं की जे अपेक्षांचं ओझं जे तुम्ही तुमच्या पाल्यावरती टाकताय मुलांवरती, त्याआधी तुम्ही हे बघा की त्याला ते झेपणार आहे का. कारण की कोणातरी अमुक तमुक मुलाला 12 लाखाचं पॅकेज मिळालं म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला म्हणताय की बाबा तुलाही 12 लाखाचं पॅकेज मिळालंच पाहिजे, कारण तुम्ही एका वर्गात होता. हे बघा, एका वर्गात असणं आणि त्या वर्गामध्ये तो मुलगा त्या गोष्टीसाठी कॅपेबल असणं याच्यात फरक आहे. बरोबर आहे. जर तुम्हाला माहिती की तुमचा मुलगा पहिलं 10 मध्ये नाहीये, 15 मध्ये नाहीये, तर त्याला वेळ द्या, त्याला शिकू द्या त्या गोष्टी. कारण जोपर्यंत त्याला ते काम येणार नाही तो 12 लाख कसं काय कमवेल. बरोबर. त्यामुळे हे प्रेशराईज तुम्ही करू नका. दुसरी गोष्ट की फक्त डिग्रीवरती तू जॉब मिळून दे, तुला डिग्रीला खूप खर्च केला, हे तुम्ही नका करू, कारण हे प्रेशराईज झालं. ही गोष्ट कधी वर्कआउट होते, टायर 1-2 कॉलेजला होते. टायर 1 IIT, MIT, VIIT, ह्यासाठी हे मोठे ब्रँड्स आहेत, ते जॉब लावूनच देणारच आणि मिळणारच, कारण ते एक आहे ब्रँड आहे, तो आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. बट टायर 3-4 कॉलेजेसच्या मुलांचं काय? आजकाल तुम्हालाही माहिती आहे, गावागावात कॉलेजेस आहेत, तालुक्या प्लेसला कॉलेजेस आहेत. उलट मला तर असं म्हणायचं बेस्ट गोष्ट आहे, कारण मुलं आई वडिलांपासून दूर होत नाहीत, म्हणजे वाईट व्यसनं गोष्टी त्यांच्यापासून ते दूर आहेत. म्हणजे जेवढं आपली मुलं आपल्या सोबत असतील तेवढं ते बेटर लाईफ, नाही का, एक लाईफस्टाईल असतं. पण तेच मुलगा जेव्हा क्लाससाठी किंवा कॉलेजसाठी दूर जातो तो घरच्यांपासून दूर जातो. सो तो असेल सेल्फ डिसिप्लिन तर ठीक आहे, पण नसेल तर ह्या बाकीच्या गोष्टींमुळे त्याचं करिअर अजून खराब होतं. सो त्यापेक्षा मला असं म्हणायचं की कॉलेजेस जरी जवळ असतील ना, तरी हे मेक शुअर केलं पाहिजे की आपलं टायर 3-4 कॉलेज आहे ना, तर मग आपण तो स्किल सेट शिकलं पाहिजे. कारण कॉलेजमध्ये मुलं फक्त डिग्री घेण्यासाठी जातात, ते सब्जेक्ट पास करण्यासाठी जातात, त्यावेळेस त्यांना कामाचं काही पडलेलं नसतं. ज्यावेळेस आपण डिग्री घेऊन बाहेर पडतो तेव्हा आपल्याला जग दिसतं. आणि ह्याची हायरार्की मी तुम्हाला एकदम बेस्ट वेने सांगते. आता समजा आपण गावात आहे,
गावातल्या शाळेत आपला पहिला नंबर येतो, सगळीकडे वाहवा होते. मग थोडक्यात आपण तालुक्याच्या प्लेसला जातो 11वी-12वीला, तिथं पहिल्या 10 मध्ये बळच येतो. त्यानंतर जेव्हा आपण एखाद्या जिल्ह्याच्या प्लेसला जातो तेव्हा आपण पहिल्या 50 मध्ये पण नसतो. मुलांना फेल्युअर किंवा अपयश पचवायची शक्ती तुम्ही देणं गरजेचं आहे, कारण त्यांना आता ते पेशन्सच नाहीयेत. म्हणजे लिटरली मी एखाद्या इंटरव्ह्यू मधून मी रिजेक्ट झालो किंवा मला हे जॉब ऑफर नाही मिळाले तर महिना पोरं क्लासला येतच नाहीत, कारण ते डिसअपॉइंट झालेत. या ठिकाणी पॅरेंटने त्यांना समजून सांगायची गरज आहे की अपयश ही यशाची पहिली पायरी. बरोबर आहे. तू एका गोष्टीमधून रिजेक्ट झाला ह्याचा अर्थ असा होत नाही की बाकी कंपन्या तुला घेणार नाहीयेत. कमी मार्क पडले म्हणून मग तुला कुठलं चांगली कंपनी घेणार नाही असं होत नाही. सगळ्या गोष्टी स्किल सेट वरती चालतात. बरोबर आहे. सो मला असं म्हणायचंय की जर पालक म्हणून जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय किंवा हा पॉडकास्ट सरांसोबत तुम्ही बघताय तर तुम्ही त्यांना प्रेशराईज न करता तुम्ही त्यांच्यासोबत एक पाऊल पुढे जावा. त्यांच्या स्किल अपग्रेडेशनसाठी तुम्ही हे मेक शुअर करा की आपल्या मुलाला डिग्री व्यतिरिक्त काय काय येतंय, त्याच्या रेझ्युमेवरती काय ऍड झालंय, त्याला कुठले प्रोजेक्ट येतात, त्याला इंटर्नशिप एखादी जॉईन करता येते का, हा प्रयत्न आपण केला पाहिजे. बरोबर आहे. आता जेव्हा मी तुम्हाला त्या माझ्या भावाचं एक्झाम्पल सांगितलं, असं भरपूर लोकांचे एक्झाम्पल की जॉब नाही लागत आहे, त्यामुळे डोक्यात एक अशी संकल्पना आलेली आता की जॉबच नाहीये. ठीक आहे, म्हणजे कुणीही काय म्हणतं, मला फोन येतात, अरे यार जॉबच नाही उरले माहिती का, रिसेशन चालू आहे. जॉब खरंच नाहीये का मार्केटमध्ये मॅम? ऍक्च्युली कुठल्याही बिझनेसचं, मी एकदम साध्या भाषेत सांगते, कुठल्याही बिझनेसचं मेन 2 फॅक्टर्स असतात ज्याच्यावरती कुठलाही बिझनेस चालतो. तो IT असेल, नॉन IT असेल, कुठलाही. पहिली गोष्ट असतो पैसा आणि दुसरी लोक. बरोबर. तर मग पैसा हा मॅनेजेबल आहे की आपल्याला बँका आहेत, लोन देतात, सगळं काही होतं. लोकांचं आपल्याला तसं नाही करतात, आपल्याला कर्ज काढून लोक नाही घेत आहेत. सो ज्या ज्या ठिकाणी लोक आहेत त्या ठिकाणी लोक येतात, लोक जातातही. आता तुम्ही लेटेस्ट मध्ये पाहिलं असेल न्यूजपेपरमध्ये की इन्फोसिसने आय थिंक 1400 लोकांना काढून टाकलं. आपल्याकडे असं वाऱ्यासारखं पसरतं, कारण सोशल मीडिया खूप डेंजरस आहे आणि आपण फक्त हे बघतो की काढून टाकलं. मला हे म्हणायचं, का काढून टाकलं हे बघणं आपलं काम आहे. ज्या ज्या लोकांना पहिल्या 3 असेसमेंट टेस्टमध्येही क्लिअर करता येत नाही, इन्फोसिसच्या टेस्ट, ज्या की कुठल्याही कंपनीला जेव्हा हायरिंग होतं त्यावेळेस पहिले 6 महिने ट्रेनिंग मिळतं आणि कुठल्या MNCचे ट्रेनिंग हे ना ह्या वेळी असतात की बाबा तुम्हाला शिकायचंय, आम्ही तुम्हाला रिसोर्सेस अवेलेबल करून देतो, तुम्ही शिका आणि तुम्ही असेसमेंट टेस्ट थ्रू आम्हाला हे सांगा की बाबा तुम्ही किती शिकलात. बरोबर. आता एवढं सगळं अवेलेबल करून देऊन पण एखादा विद्यार्थी 3 वेळा नापास होत असेल तर ती कंपनी का कंटिन्यू करेल? सो मग ले ऑफ कडे न बघता तुम्ही ह्याच्याकडे बघा की नाही मला किती येत आहे. सो त्यामुळे मला असं म्हणायचं की ज्या ज्या ठिकाणी इंडस्ट्री आहे त्या त्या ठिकाणी लोकांची गरज आहे. लोक येतात, लोक सोडून पण जातात. सो रिक्वायरमेंट खूप आहेत. फक्त प्रॉब्लेम काय की आपल्याला ते अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आपण त्या संधीच्या ठिकाणी जातच नाही आणि मिळून पण आपल्याला हे समजतच नाही की संधी माझ्यासाठी आहे की नाही. बरोबर. म्हणजे आजकाल असं होतंय ना की फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल देते. ते समजा आता मी डेटा अनालिस्टचा क्लास केला, ठीक आहे. सो मला असं म्हणणारे मुलं आहेत की मॅडम डेटा अनालिस्टचा क्लास केला, डेटा अनालिस्टचाच जॉब पाहिजे. पण जॉब हा रोल वाईज चालतो किंवा त्याच्यामध्ये तुमचा रोल काय की तुम्ही डेटा अनालिसिस करता, तुम्ही क्वालिटी अनालिसिस करता, तुम्ही फायनान्शियल अनालिसिस करता की तुम्ही मार्केट रिसर्च करता. काम त्याच टूल्स वरती होणार आहे. बरोबर आहे. सो त्यामुळे तुम्ही हे रोल अंडरस्टँड करायला शिका की बाबा तुम्हाला एक्झॅक्टली काय रोल मिळणार आहे. पण हे शुअर असतं की बाबा ती जी कंपनीची जी फील्ड आहे तर ती सॉफ्टवेअर फील्ड, हे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही असं कंपॅरिझन करू नका की बाबा हा एक्सेलवर जॉब आहे, हा SQL वरती, हा नॉन IT झाला, असं नाही. सो हे रोल अंडरस्टँड करणं आणि त्यासाठी ती जॉब प्रोफाईल मॅच करून स्टुडंटला देणं, एवढंच फक्त गॅप आहे. ओपनिंग खूप आहेत मार्केटमध्ये, आपण करेक्ट ठिकाणी पोहोचत नाही. आणि आता अजून एक गोष्ट आहे रेफरन्सची. आपल्याला असं वाटतं की माझा कोणीतरी रेफरन्स देईल, माझं काम होईल. हा जमाना खरंच गेलाय. असं नाही होत आता. माझा भाऊ मोठ्या जागेवर एक IT मध्ये एक मॅनेजर आहे, नाही होत असं, नाही होत. आणि मी तुम्हाला आताही सांगते, आपले जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांना पण मी अपफ्रंटली म्हणते, तुमच्या फॅमिलीतले खूप लोक चांगल्या पोझिशनला पण ते तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. मी आता सांगते. आणि मग आपण हा विचार करतो. आणि खरं तर ज्यावेळेस आपल्याकडे जॉब नसतो ना, आपल्याकडे स्टेटस नसतं, आपल्याला कधीही विचारत नाही कोणी. त्यापेक्षा मी असं म्हणेल की तुम्ही लकी आहेत की तुम्ही आता 2025 मध्ये की ज्यामध्ये तुमच्याकडे भारी फोन आहेत, लाईक ऍक्सेसिबिलिटी आहे की तुम्ही ऑनलाईन बसल्या म्हणजे आमचा एक जमाना होता 2013 मी पास आउट आहे. ओके. सो लिटरली आय वॉज हॅव्हिंग अ कीपॅड वाला मोबाईल. बरं. देअर वॉज नो ऍक्सेसिबिलिटी, घरात टीव्ही सुद्धा नव्हता. ओके. ही कंडिशन आहे. म्हणजे काहीच माहित नाही, लायब्ररीत गेल्याशिवाय काहीच कळणार नाही. आता मुलांना सगळं मोबाईलमध्ये मिळतंय, अपडेट सगळं, कुठलीही गोष्टी म्हणजे न्यूज असेल, टेक्नॉलॉजी असेल, सर्व काही भेटतंय. मग मला काय म्हणायचं की ह्या गोष्टींचा फायदा करून घेतला पाहिजे. बरोबर आहे.
आपण आता सध्या काय करतोय, त्या मोबाईल मधला जो 50% टाइम आहे ना, तो आपण बाकी रील्स वगैरे मध्ये ते बघणार. आपलं मनोरंजन कसं होईल किंवा मला इन्स्टंट हॅपीनेस कसं मिळेल, इकडे आपलं लक्ष चाललंय. तर रादर दॅन ह्या गोष्टी करण्यापेक्षा आपण हे अनालिसिस केलं पाहिजे की ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी मी कसं ॲज सून ॲज पोहोचू. ओके. मग देर आर वेज की यू कॅन गो थ्रू इन्स्टिट्यूट, यू कॅन गो थ्रू. आता रेफरन्सची गोष्ट कशी वर्कआउट होते ते मी तुम्हाला सांगते की फॉर एन एक्झाम्पल, की समजा आता तुमचा एखादा फ्रेंड काम करतोय, सो आधी रिक्वायरमेंट त्यांना कळतंय, जे आतमध्ये काम करतात त्यांना. बरोबर बरोबर. त्यांच्याकडे रिक्वायरमेंट गेली आणि रिक्वायरमेंटसाठी त्यांना रेफरल बोनस मिळतो, कारण हायरिंग कॉस्ट पूर्ण कट डाऊन होते. सो मग तिथे सुद्धा असं होतच नाही की तुमचा फ्रेंड आहे म्हणून तुम्हाला डायरेक्ट घेतलं. तुमचा इंटरव्ह्यू हा होणारच. IT मध्ये 3-4 इंटरव्ह्यूचे राऊंड असतातच. कोडिंग टेस्ट असते, ऍप्टिट्यूड असते, इंग्लिश कम्युनिकेशन असतं, GD असतं, खूप काही असतं. आणि मग ते तुम्हाला घेणार. इव्हन दो देर आर रेफरन्सेस, बट तुम्हाला प्रूव्ह करायचंच आहे तुमचं नॉलेज. तसं तुम्हाला कोणी उभं करणार नाही. त्यामुळे ह्या भ्रमात राहू नका की नातेवाईक लगेच जॉब मिळाला, हा माझं काका मामा चुलता भाचा आहे, माझं काम होईल असं काही नाही राहिलं. बरं, चुकून माकून भेटलं जरी तरी पण 3 months 6 months नंतर रिव्ह्यू मीटिंग्स मध्ये तुम्ही काय बोलणार? टिकलं पाहिजे, कारण आपल्याकडे ते नॉलेज पाहिजे. जर आपल्याकडे नॉलेजच नाही तर आपण समोर क्लायंटला काय डिलिव्हर करणार? बरोबर. आणि इट्स नॉट ऑल अबाउट की बाबा मराठी क्लायंट्स आहेत, महाराष्ट्रातले किंवा इंडियातले लोक तुम्हाला डॉलरमध्ये नाही पैसा देणार आहे. आज जर तुम्हाला लाखांमध्ये ITचं पॅकेज पाहिजे आणि जर तुम्ही जॉब नाही असं म्हणताय तर डॉलरमध्ये पैसा हा आउट ऑफ वाले देणार आहेत. त्यांची भाषा इंग्लिश आहे, त्यांना टेक्नॉलॉजी अपग्रेड पाहिजे. म्हणजे आज जर जावाची गोष्ट केली किंवा डेटाची केली तर ते त्याच्यामध्ये लेटेस्ट मागतात की बाबा तुला स्प्रिंग हायबरनेट येतं का, तुला रिॲक्ट JS येतं का, मला हे पाहिजे. कारण ते तुमच्यापेक्षा हुशार आहेत. हो ऑब्विसली. त्यांना माहिती की माझ्या ऍपमध्ये मला हे लेटेस्ट पाहिजे, मी जुन्या पद्धतीने का करू जर मार्केटमध्ये नवीन आलंय. बरोबर. सो तुम्हाला अपग्रेड करावंच लागतं. आणि इथे मेन प्रॉब्लेम होतो की बाबा जॉब नाही का, कारण माझ्याकडे फक्त डिग्रीच्या भरोशावर आपण 6-6 महिने वर्ष वाट बघण्यात वेळ घालवतो की आज मिळेल उद्या मिळेल, असं मिळत नाही होत. असं तो आपल्याला मिळवावा लागतो. हो. कसं मिळवावं मग? म्हणजे काय ते बेसिक प्रिपरेशन जे ना, की सुटल्यानंतर त्याने काय प्रिपेअर करावं एखाद्या मुलाने, की ज्याला कम्युनिकेशन, म्हणजे आपण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये इंग्लिशही शिकवतो का मॅम? म्हणजे येस. ओके. त्याचंही प्रिपरेशन कसं बोललं तेही आपण शिकवतो. करेक्ट. ठीक आहे. तर मग आता एखादा मुलगा आहे जो पासआउट झाला तर त्याने या काही पर्टिक्युलर गोष्टी आहे याचं प्रिपरेशन करावं. पासआउट झालाय लगेच या गोष्टी केल्या पाहिजे असं तुम्ही काय सांगाल की मग त्या मुलाला जॉब पटकन लागून जाईल? आता याच्या काही स्टेप्स आहेत की जसं की आता 2025 मध्ये आपल्याकडं ह्या गोष्टी ऑलरेडी स्प्रेड झालेल्या आहेत की बाबा कॉलेज कॅम्पसमधून मॅक्झिमम प्लेसमेंट नाही होत, किंवा जरी झालं तरी पण ते एखाद्या सेल्सच्या कंपनीत होतं आणि हे काही महिन्यांनी नक्कीच कळतं. ह्या गोष्टी जर आपल्याला अवॉइड करायच्या असतील तर पहिली स्टेप आहे की इंग्लिश येत नाही हे एक्सक्यूज न देता ती मला येईल कशी याच्यावरती फोकस केला पाहिजे. दुसरी गोष्ट, कोडिंगसाठी म्हणजे आपण काय करतो, एकदा युट्यूबला जातो, एकदा दुसऱ्या प्लॅटफॉर्मला जातो, एकदा तिसऱ्या प्लॅटफॉर्मला जातो. म्हणजे की आपण ऍट अ टाइम एक गोष्ट करण्यासाठी 100 वेळेस एक्सपेरिमेंट करतो. त्यात आपला व्हॅल्युएबल वेळ खर्च करतो. सो माझी डिरेक्शन काय असेल की जर तुम्ही फर्स्ट इयरचे स्टुडंट आहे तर तुम्ही एक लँग्वेज शिकण्याचं टार्गेट ठेवा. एक पर्टिक्युलर लँग्वेज एकच शिका. फर्स्ट इयरची मुलांना. जर तुम्ही आता 3rd इयरला आहे किंवा 2nd 3rd इयरला आहे तर ऑब्व्हियसली 2nd इयरला थोडं प्रेशर असतं की तुम्ही नवीन त्या स्ट्रीममध्ये गेला, तुम्हाला अभ्यास करायचा, इग्नोर फॉर दॅट. पण जर तुम्ही 3rd इयर किंवा लास्ट इयरचे स्टुडंट आहेत तर तिथून तुम्ही प्रॉपर प्रोजेक्ट डेव्हलप करायला सुरुवात करा. मला सांगायला वेगळं वाटतंय पण माझ्या वेळेस पण आणि कदाचित तुमच्या वेळेस पण तुम्ही लास्ट इयर 3rd इयरचे प्रोजेक्ट विकत घेतले असतील. हो विकतच घेतले होते. आता ते सर्टिफिकेट कोणी परत नाही घेऊ शकत म्हणून विकतच घेतले होते. ब्लॅक कलरचं स्पायरल वगैरे मला आठवत असेल. ते सगळं डॉक्युमेंटेशनचं काम केलं. परत जेन्युइनली सांगा, प्रोजेक्ट आपण एक जण ते सगळं मॅनेज करत असतो, दुसरं कॉपी करत असतो आणि ही कंडिशन आजही तीच आहे. अजून पण चालू आहे का मॅम? अजून पण हेच आहे, विकत घेतात. येस. पण मग हे जर असं असेल तर मग मी काय कॉन्फिडन्सने सांगू की बाबा ऍज अ स्टुडंट तुला इंटरव्ह्यू मध्ये काय येईल. जर माझा प्रोजेक्ट मलाच बनवता येत नाही तर काय उपयोग. सो मला असं म्हणायचं, फर्स्ट इयर 2nd इयर 3rd इयर याच्यामध्ये तुम्ही काहीतरी लँग्वेजेस शिका, डेटाबेसेस शिका, जेणेकरून तुम्ही तुमचा प्रोजेक्ट स्वतः बनवू शकाल. तेव्हा पुढे तुम्ही डिग्री नंतर स्वतःच्या जीवावरती जॉब घेऊ शकाल. बरोबर. जर तुम्ही आजही त्या ग्रुप स्ट्रक्चरमध्ये राहताय की बाबा एक प्रिंट करेल, एक दुकानात जाईल तर मग काहीही होणार नाही. आठवतंय नाही का? एक्झॅक्टली. सर्वजण तेच करतात. सो काही होऊ शकणार नाही. सो मला असं म्हणायचं की जर लास्ट इयरची मुलं बघत असतील तर डिग्री हातात येण्याची वाट न बघता लास्ट इयरच्या लास्ट सेम पासूनच कॅम्पस प्लेसमेंटला गेलं पाहिजे. ओके. बाहेर पडलं पाहिजे घराच्या.
कारण की ज्या वेळेस मुलांची डिग्री पूर्ण होते आणि जेव्हा ते त्यांच्यासोबत त्यांच्यासारखे लाखो मुलं असतात, सो या कॉम्पिटिशन मध्ये उभं राहण्यासाठी तुमच्याकडे तर काही वेगळं नाहीच आहे. सो त्यामध्ये महत्वाचा फॅक्टर काय की बाबा तुम्ही ते सगळं अपग्रेड करा, सगळ्या गोष्टी शिका प्रॉपरली आणि त्यानंतर मग तुम्ही कॉन्फिडेंटली जा. मग ते डिफरन्स असेल की बाबा नाही ठीक आहे, माझ्या रेझ्युमे मध्ये माझ्या डिग्री सोबत हे एक लँग्वेज आहे, हे एक ऍप्लिकेशन आहे जे मी बनवलं. आणि मला असं म्हणायचं की काही फार मोठं रॉकेट सायन्स नका बनवू, छोटीशी गोष्ट. त्याचं मी एक बेस्ट एक्झाम्पल देईल की आता समजा फोटो काढायला प्रत्येकाला आवडतं, ठीक आहे, आणि जेव्हा मोठ्या सेरेमनीज असतात, कुठलीही मोठं फंक्शन घ्या तुम्ही, तर ना प्रत्येकाला ते फोटो ना पाहिजे असतात, पण प्रत्येकाकडे भारी कॅमेरा नसतो. मोबाईल भारी असतात पण कॅमेरामॅन एकच असतो. आता एका कॅमेरामॅनला जर 100 लोकांनी ऍट अ टाइम विचारलं की बाबा मला माझा फोटो दे, तर तो कन्फ्युज होईल. सो मग एखादं असं ऍप किंवा अशी साईट जर तुम्ही डेव्हलप केली की ज्याच्यावरती तुम्ही फक्त तुमचा फोटो कॅमेऱ्याने कॅप्चर केला आणि तुमच्या चेहऱ्यासारखे बाकीचे फोटो जर तुम्हाला शोधून दिले तर किती सोपं होईल. बरोबर आहे. ज्या फोटोमध्ये तुम्ही दिसताय ते जर तुम्हाला एका क्लिक मध्ये मिळाले तर हे आलंय मार्केटमध्ये, ह्या गोष्टी आहेत. किती कन्व्हिनियन्स आहे की मला 100 वेळा फोन करून कॅमेरामॅनला हे म्हणण्यापेक्षा की बाबा माझा फोटो मला दे. म्हणजे तुम्ही गेला साईट वरती, तुम्ही स्वतःच्या फोटोला स्कॅन केलं आणि तुम्ही ज्या फोटोमध्ये ते सगळे फोटो तुमच्या समोर आले, ते हाय क्वालिटी असतात, आपल्याला आवडतात. किती भारी इनकन्व्हिनियन्स आहे. ह्या गोष्टी म्हणजे छोटे प्रॉब्लेम्स रिअल लाईफ मधले ते जर सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्ही छोटे ऍप जरी बनवले, मग ते AI वापरून बनवा, लँग्वेज वापरून बनवा, डेटाबेस, ह्याच्यात मशीन पण आलं, झाला तुमचा मशीन लर्निंगचा प्रोजेक्ट. का नाही येणार IT कंपनी चाललं. आजकाल सिच्युएशन अशी झाली सर की लिटरली मी नेहमी सांगते प्रत्येक माझ्या इंटरव्ह्यू मध्ये की साधा कॅल्क्युलेटरचा कोड येत नाही, आपण म्हणतो मी कम्प्युटर सायन्स इंजिनियर आहे. हो, तुमच्या समोरच बसलाय तसाच माणूस आहे. खरंच फॅक्ट आहे, मला नाही. मग आपण काय बेसिसवरती समोरून एक्सपेक्ट करतो. बरोबर. सो मला असं म्हणायचं एक्सपेक्ट करण्याच्या आधी आपण इनपुट दिले पाहिजे, समोरचा का नाही देणार. बरोबर आहे. एक अजून याच्या रिलेटेडच मला विचारायचं आहे तुम्हाला की मुलांना ना तुम्ही मॅम काय अपेक्षा ठेवतात की जे मुलं जॉब आता शोधतायत तर त्यांना सॅलरी एक्सपेक्टेशन हे खूप भयानक आहे. स्वतःला त्यांना वाटतं कम्प्युटर इंजिनियर आहे, 15 लाखाचं पॅकेज पाहिजे, 20 लाखाचं पॅकेज पाहिजे. तुम्ही काय सजेशन द्याल की स्टार्टिंगला जो जॉब मिळतोय तो घ्यावा, स्मॉल स्केल कंपनीत काम करा, शिकायला मिळतं का तिथं, की डायरेक्टली मोठ्या कंपनीसाठी वेट केला पाहिजे? अगदी करेक्ट. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये माइंडसेट खूप मॅटर करतो सर. कारण की कसं होतं की अपेक्षा ठेवणं चुकीचं नाहीये. आपणच म्हणतो ना की स्वप्न मोठे बघा, मग आपण असं नाही म्हटलं पाहिजे ना की 12 लाखाचं तुम्ही स्वप्न बघू नका, पण ते स्वप्न साकार होण्याचा पण एक करेक्ट टाइम असतो. ओके. आता जर खरंच माझी कॅपॅसिटी जर 12 लाखाची आहे तर मला समोरची कंपनी का नाही देणार, पण ही कॅपॅसिटी कळण्यासाठी मी ते इंटरव्ह्यू राऊंड दिले तर पाहिजे, त्यासाठी तो जॉब कॉल मला मिळाला तर पाहिजे. जर तेच होत नसेल तर कुठेतरी गणित आपलं गडबडते. जेव्हा तो इंटरव्ह्यूवर क्वेश्चन विचारतो ना तेव्हा कळतं 12 लाखाची की 2 लाखाची आपली. असं होतं. सो मला असं म्हणायचं की कॅपॅसिटी आणि स्वप्न ह्यामध्ये जर तुम्हाला अंतर बघायचं असेल तर तुम्ही फक्त 5 इंटरव्ह्यू देऊन बघा, फक्त द्या तुम्ही इंटरव्ह्यू, तुम्हाला समजून जाईल. सो मला असं नाही म्हणायचं की तुम्ही बनलेला आहे, तुम्ही त्याचं एक टार्गेट ठेवा की बाबा मला पुढच्या 5 वर्षात मला 12 लाख मिळवायचे. मग त्याचं बेस्ट फिल्ट्रेशन काय की समजा आता मी एक एक्झाम्पल देते, Naukri.com सारखं जॉब पोर्टलचं, त्याच्यामध्ये तुम्ही जावा आणि तुम्ही टाका की जावा डेव्हलपर टाका किंवा कुठलेही सॉफ्टवेअर डेव्हलपर टाका आणि पॅकेज टाका 12 लाख किंवा 10 लाख टाका, 2 लाख हाईक पकडून सर, आणि मग तुम्ही फिल्टर लावा. तर ज्या लोकांना किंवा जी कंपनी 10 लाख पॅकेज किंवा 12 लाख ऑफर करते त्यांच्या स्किल सेट मध्ये आणि जेडी मध्ये काय लिहिले हे बघा. आलं लक्षात ना? त्यामध्ये काय लिहिलेलं असतं की बाबा तुम्हाला क्लाउड यायला पाहिजे, तुम्हाला बॅकएंड यायला पाहिजे, फ्रंट एंड यायला पाहिजे, टॉप ऑन दॅट तुम्हाला क्रॉस प्लॅटफॉर्म ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट यायला पाहिजे. बरोबर. मग एवढं सगळं तुम्हाला यायला पाहिजे तर तुम्हाला 12 लाख पण मिळतील, 10 पण मिळते. पण हे तुम्हाला आत्ता येतंय का हे बघा. बरोबर आहे. आता येतंय का तुम्हाला? नाही येत. मग आता तुम्हाला काय ते फक्तच कोर जॉब, ते पण अर्ध, त्यात पण तुम्हाला उप्स कन्सेप्ट विचारलं ते पण तुम्ही गडबडून जाताय. नाही. बरोबर. सो मग ह्याच्यामधून तुम्ही तुमचं बघू शकता. म्हणजे मला ऍज एज्युकेशन काउन्सिलर हे सांगायची मला असं वाटतं गरजच नाही की बाबा तुमची कॅपॅसिटी आहे हे ओळखण्याचं बेस्ट माध्यम आता आहेत. म्हणूनच मी म्हटलं की सगळ्यांकडे भारी स्मार्टफोन आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नोकरीवरती की हा बाबा ह्याचं एवढं पॅकेज आहे. बरोबर. 2 लाख कंपनी जी ऑफर करते 2 लाखाचं पॅकेज, त्यांचं जेडी काय की बाबा त्याच्यामध्ये बेसिक तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन पाहिजे, ईमेल टायपिंग पाहिजे, कंटेंट क्रिएशन पाहिजे किंवा तुम्हाला थोडंसं बॅकएंड फ्रंट एंड मध्ये बेसिक HTML CSS आलं, बस काम झालं. बरोबर आहे. तुम्हाला तेवढं ते तुम्ही तेवढं एक्सपेक्ट करून झाला. हो. सो मला असं म्हणायचं की
स्वप्न तुम्ही जरूर ठेवा, पण त्यासाठी एक रोड मॅप बनवा. रोडमॅप की मी 12 लाखासाठी 4 महिने किंवा वर्ष व्हायला घालवण्यापेक्षा की बाबा. आणि अजून एक मी तुम्हाला सांगते अपफ्रंटली, माझ्याकडे लास्ट 1-2-4 वर्षांपासून असे पण मुलं येतात की त्यांना असं वाटतं की मी माझ्या कॉलेजचा टॉपर आहे आणि मला एवढंच पॅकेज पाहिजे, म्हणजे मला मिनिमम 7 लाखाची तरी जॉब ओपनिंग पाहिजे. बरोबर. पण त्यांना हे समजत नाही सर की त्यांचं टायर 4 कॉलेज आहे. सो ते IITच्या 50 मधलं सुद्धा नाहीये. सो हे मी त्यांना नाही सांगू शकत, मी असं नाही म्हणू शकत, कारण ती त्यांची डिग्री आय डू रिस्पेक्ट. करेक्ट. सो हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि मग ते म्हणतात मी माझ्या कॉलेजचा टॉपर. अरे पण तुम्ही एखाद्या गाव पातळीवरचा किंवा तालुका लेवलच्या कॉलेजचा टॉपर आहात, तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलच्या कॉलेजच्या नाही, डिफरन्स असतो कुठे ना कुठे डिफरन्स. एक्झॅक्टली. आणि मग ह्या गडबडीत ह्या मुलांचे 1 वर्ष 2 वर्ष असे वेस्ट जातात. आणि मग म्हणतात की एवढं मिळालं तरच करणार, म्हणजे खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. हो, हा खूप मोठा फॅक्टर आहे. फॅक्टर आहे. AI मुळे खरंच जॉब जात आहेत का एक्सपिरियन्स लोकांचे पण, किंवा नवीन लोकांना जॉब मिळण्यासाठी प्रॉब्लेम होतोय AI मुळे? ऍक्च्युली AI मुळे काही जॉब रिप्लेस झाले. जसं मी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देईल की आता सायबर कॅफेज तुम्हाला दिसत नसतील. का नाही दिसत सायबर कॅफे? कारण आता घराघरात कम्प्युटर आले, घराघरात इंटरनेट आलं, जिओनी फ्री केलं. बरोबर. सगळ्यांना सवय लागली. मग आता आपण 200-300 रिचार्ज आरामात मारतो. बरोबर. ऍक्सेसिबिलिटी झाली ना. किंवा टायपिंगचे जॉब, कदाचित हे जॉब आता रिप्लेस होत चालले, कारण आता आपण फोनमध्ये बोलतो ना, आपोआप टाईप होऊन येतं. व्हॉइस टायपिंग आले, भरपूर गोष्टी आल्या. मला असं म्हणायचंय की देर आर 3 लेयर्स, की एक टॉपचा लेअर आहे जे हायर मॅनेजमेंट आहे, एक मिडल लेअर आहे म्हणजे मिडल क्लास, आणि एकदम बॉटम लेवल आहे ज्याच्या ठिकाणी आपण ऑफिस बॉईज किंवा प्लंबर, इलेक्ट्रिशियन ही म्हणू शकतो. एकदम टॉप लेवल कधीच रिप्लेस नाही होऊ शकत, कारण त्यांच्याकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वालिटी त्यांच्या एक्सपिरियन्स प्रमाणे आले विथ मॅनेजमेंट स्किल्स वगैरे सगळं. आणि एकदम बॉटम लेवल कधीच रिप्लेस होऊ शकत नाही, कारण बॉटम लेवलचं काम जसं की इलेक्ट्रिशियनचं काम ऑटोमेट होऊ शकत नाही. बरोबर. वायरिंगला तर माणूसच लागेल ना, ते रोबोट येणार आहे. अजून तरी इतकं ऍडव्हान्स झालं की. आणि जो मिडल लेअर आहे हे अजूनही ह्या भ्रमात आहेत की नाही मी सेफ आहे. मग ह्याच्यामध्ये मेन आपण काय केलं पाहिजे की आपण AI टूल शिकले पाहिजेत. बरोबर. जर आता मी काम करते आणि माझ्या शेजारी जर दुसरा कोणीतरी आला, माझंच काम तो करतोय पण तो 4 तासात करून घरी निघून जातोय, कारण तो ChatGPT कॉन्टेंट क्रिएशन करतोय, त्याला प्रॉपर प्रॉम्प्ट देतोय. बरोबर. पण ते काम मला येत नाही, मी मॅन्युअली सर्च करतो, टाईप करतोय, तर मग कंपनी मला का प्रिफरन्स देईल? सो जर तुम्हाला अपग्रेड करायचं असेल तरच तुम्ही टिकू शकता इंडस्ट्रीमध्ये, नाही तर तुम्ही टिकू शकत नाही. AI टूल्स म्हणजे काय की तुमचं काम फक्त इझी होतं, ते रिप्लेस 100% कधीच नाही होऊ शकत, कारण जे काम इमोशन्सनी होतं ते रोबोट्स नाही करू शकत. ज्या वेळेस रोबोट स्वप्न बघायला लागतील, ज्यावेळेस रोबोट्सला इमोशन्स येतील, त्यावेळेस कदाचित सगळं रिप्लेस होईल. पण मला असं वाटत नाही की असं होईल इतकंही अजून. आणि ह्याला महत्वाचा फॅक्टर अजून एक असा पण आहे सर की अफोर्डेबिलिटी. ओके. समजा आलाही असा रोबोट की जो सगळं काम करतो, म्हणजे घरकामाचं एक्झाम्पल घेऊयात, पण तो रोबोट आपण अफोर्ड करू शकतो का ऍज अ इंडियन मिडल क्लास फॅमिली? बरोबर. नाही करू शकत. म्हणजे समजा मर्सिडीज गाडी आहे, ती अफोर्ड करण्याची क्षमता सगळ्यांचीच नसते, एखाद्याची असते. जस्ट लाईक दॅट की AI टूल्स आहेत मार्केटमध्ये, जसं की ChatGPT आता काही ठिकाणी पेड झाले, काही ठिकाणी फ्री आहे. प्रत्येकाची कॅपॅसिटी नाही त्याला पे करण्याची. सो मला असं म्हणायचंय अजूनही तुमचे जे काही बेसिक स्किल सेट आहे, इंग्लिश कम्युनिकेशन, बेसिक कोडिंग किंवा तुमचं ऍप्टिट्यूड आहे, आकलन शक्ती आहे, ह्याच गोष्टींवरती तुम्ही प्रॉपर काम करा. आणि ह्या गोष्टीला बिलकुल घाबरून जाऊ नका की काहीतरी ChatGPT वेगळं काहीतरी आलंय, माझा जॉब जाईल. फक्त तुम्ही जर ते फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर तर तुम्ही ते शिका आणि तुम्ही ते रेझ्युमे मध्ये लिहा की जर, आणि असं नका लिहू की रेझ्युमे मी ChatGPT यूज करून बनवला. ह्यामुळे एक प्रॉब्लेम हा पण झालाय सर की ChatGPT यूज करून फार छान रेझ्युमे तर बनवलाय, पण येतच काय नाही, विचार होतं काहीच येतच नाही, फुल्ली स्क्रिप्टेड. बरोबर. यामुळे लिटरली एवढा टाइम बर्बाद होतोय HRचा की बाबा 100% मॅचिंग रेझ्युमेला काहीच येत नाही. सो मला असं म्हणायचं की तुम्हाला जेवढं येतं तेवढंच लिहा. बरोबर आहे. तेवढं रिप्रेझेंट करा, तेवढं सॅलरी एक्सपेक्टेशन ठेवा. करेक्ट. कारण मग तुमचा वेळ नाही जाणार. बरोबर. त्यामुळे AI मुळे 100% जॉब रिप्लेस तर नाही होणार, पण AI चे जे काही टूल्स आहेत जे आपल्या कामासाठी हेल्प करणार आहेत ते तुम्ही नक्की शिका. ओके. मॅम, आपण जेव्हा बघतो आता तुमच्याकडे तर भरपूर मुलं येतात, ठीक आहे, रोजचे तुम्ही कमीत कमी 50-60 मुलांना भेटत असाल, त्यांच्या पालकांना भेटत असाल की मुलाला जॉब लावायचा आहे तर तुम्ही कोणता कोर्स सजेस्ट कराल किंवा कोणती लँग्वेज तुम्ही सांगाल त्याला. तर त्याच्यात 2 गोष्टी येतात, एक त्याचाही इंटरेस्ट असतो आणि हे काही पेरेंट्स अशी येतात की मॅडम आमच्याकडे भरपूर पैसा आहे, की याच्या वडिलांकडे भरपूर पैसा आहे, तुम्ही याला आहे ना, मी तुम्हाला इतके पैसे देते, तुम्ही ते कंपनी द्या आणि याला जॉबला लावून द्या. याला बॅकडोर म्हणतात असं मी ऐकलंय.
आपण एक्सपिरियन्स मुलांसाठी ही गोष्ट करत नाहीये, जे मार्केटमध्ये चालू आहे सर्रास. आपण ही गोष्ट करतोय फ्रेशर मुलांसाठी, ज्यांचे पालक त्यांनाच आता बोलतात की पैसे भराने लागून जा कुठेतरी. याबद्दल तुमचं मत काय? आता आपला मुलगा जेव्हा डिग्री घेतो तर 1-2 वर्ष ट्राय करून कुठं जॉबचं होत नाही, मग तो कसा बसा 25ला जातो. मग घरात वातावरण बनतं की आता याचं लग्न करूया, कारण पैसा जसं तुम्ही म्हटलं ऑब्व्हियसली असतोच. सो मग लग्नासाठी स्टेटस पाहिजे की बाबा आई वडिलांचं तर खूप काही आहे, घर आहे, गाडी आहे, सर्व आहे, आई वडील रिटायर्ड, मुलाचं काय. सो अशा केसमध्ये मला विचारणारे लोक आहे समोरून. तर मी असं सांगेल की कसं आहे, पैसा आणि नॉलेज ह्या दोन्ही अलग अलग गोष्टी आहेत. आज जरी तुम्हाला जगात कोणीही जॉब दिला किंवा मी जरी दिला तरी सुद्धा तुम्हाला तुमचं नॉलेज प्रूव्ह करणे, कारण जॉब मिळणं म्हणजे काय, इट्स ऑल अबाउट बिझनेस. तुम्ही काम करताय तर तुम्हाला समोरून तेवढं पगार भेटणार, पण जर तुम्ही कामच करत नाही, तुमचं आउटपुटच दिसत नाही, तर समोरची कंपनी तुम्हाला का सॅलरी देईल. तर त्याच्यामध्ये रिव्ह्यू सायकल असतात की समजा तुम्ही नवीन जॉईन झालात ॲज अ फ्रेशर, तर तुम्हाला वेळ मिळतो 3 मंथ्स 6 मंथ्स, ते परफॉर्मन्स ट्रॅकिंग करतात. बरोबर. पण त्यांना कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक फील होतं की बाबा ह्याचा परफॉर्मन्स नाहीये, म्हणजे ह्याने जो इंटरव्ह्यू दिला तर त्याप्रमाणे तर त्याचा आउटपुट नाहीये. मग रिव्ह्यू मीटिंग मध्ये जर का आलं की हा फेक आहे, तर ते खऱ्या पद्धतीने काढून टाकतात, लगेच काढून लगेच. म्हणजे मग तुमचे पैसे वाया गेले, कारण पैसे काही कंपनीचा ओनर नाही घेते, ती मधले लोक घेतात, HR मॅनेजर पर्यंत ती पैसे चेन असते. येस. तर तुम्ही जर तिथे कंपनीत पैसे भरून जरी गेलात तरी सुद्धा जर त्या मुलाला तिथे कामच जमत नाहीये तर कंपनी 2-3 महिने वाट बघेल, नंतर त्या मुलाला काढूनच टाकेल. येस. त्यामुळे जोपर्यंत तुमच्याकडे ते स्किल नाहीये तोपर्यंत तुम्ही असे पैसे भरून नका जाऊ. करेक्ट. आणि खरंच अशा गोष्टी करू नका. मी तर म्हणजे जेन्युइनली इंटर्नशिप जरी केली ना फ्रीवाली, म्हणजे IT ची रियालिटी मी सांगते, तुम्ही तुमच्याकडे खूप पैसा आहे राईट, तुम्ही फ्रीमध्ये जा, तेवढं तर तुम्ही अफोर्ड करू शकता, खाणं पिणं राहणं, तर तुम्ही फ्रीमध्ये करा. 6 महिने 1 वर्ष तुम्ही शिका, किंवा जर तुमच्याकडे अजून वेळ असेल तर तुम्ही 2-3 इंटर्नशिप करा. तुम्ही जाणून घ्या की बाबा तुमचा इंटरेस्ट काय, तुम्हाला डेटामध्ये इंटरेस्ट येतो का, डेव्हलपमेंटमध्ये येतो का, दुसऱ्या कुठल्या गोष्टींमध्ये येतो. जी इंटर्नशिप तुम्हाला इंटरेस्टिंग वाटते त्याच्यामध्ये तुम्ही ऑन रोल पॅकेज पुढे जाऊन शोधा, कारण तोपर्यंत तुमच्या रेझ्युमेवरती इंटर्नशिप्स येतील. इंटर्नशिप इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी. बरोबर बोलताय तुम्ही, खूप बेस्ट गोष्ट आहे, कारण आपल्याला तिथं सगळं काही माफ असतं. तुम्ही लेट आलात, तुमच्या चुका झाल्या, तुमच्याकडे कोणी काम एक्सपेक्ट करत नाहीत. बघा इंटर्नशिप्स आर फ्री, किंवा स्टायपंड थोडंफार मिळतं, ते कंपनीसाठी निग्लिजिबल अमाऊंट असते, बरोबर. पण कंपनीचे एक्सपेक्टेशन हे असते की बाबा तू इंथोजॅस्टिक तरी राहा, विचार बाबा की आज मी काय काम करू, सर तुझं एक्सपेक्टेशन काय, किंवा ऍटलीस्ट हे तरी टार्गेट ठेवा की आज दिवसभरात मी काय नवीन शिकलो. कारण तुम्ही इंटर्नशिप करून 6 महिने तर घालवले, पण त्याच्यात तुम्ही काही शिकलंच नाही, तर त्याचा तुम्हाला पुढे जाऊन तसा पण काही फायदा नाही. बरोबर. त्यामुळं डायरेक्ट बॅकडोअर ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या स्किलवरती विश्वास ठेवा, आणि जर नसेल तर ते अपग्रेड करा, थोडा वेळ द्या, कारण द बिल्डिंग विदाउट अ बेस विल ऑलवेज फॉल. बरोबर आहे. सो ते बिल्डिंगचा बेस बनवण्यासाठी थोडंसं तुम्ही त्याला वेळ देणं गरजेचं आहे. करेक्ट. आणि ही एक भावना आहे की बाबा मला जॉब मिळाला पाहिजे, ही आशा आहे, भावना पण ही एक आशा आहे घरच्यांची आपल्याकडून. मग ह्या आशेपोटी लाखो रुपये तुम्ही कोणाला तरी देताय, तर ह्या गोष्टी करू नका, कारण एज्युकेशन काउन्सिलर्स आजही खूप जास्त आहेत, आम्ही पण काउन्सिलिंग करतो. सही दिशेने जर तुम्ही करिअरमध्ये पुढे गेलात तर कदाचित तुमच्या 30ला तुम्ही तुमचे सगळे स्वप्न साकार करू शकाल. बरोबर आहे. आजकाल लोकांना 35-40ला कळतं की मी 25 काय करायला पाहिजे. बरोबर. त्या स्टेजला तुम्हाला जर जायचं नसेल तर तुम्ही 21 ते 25 मध्ये चांगले डिसिजन घ्या. आजकाल कॉलेजच्या मुलांची काय सिच्युएशन आहे तुम्हाला बेटर वेने माहिती आहे. बरोबर आहे. सो ह्या सिच्युएशन मध्ये बाबा मला कॉलेजसाठी घरच्यांनी एवढा खर्च केला, पैसा दिलाय, तर मी माझ्या अभ्यासावर लक्ष देतो. कॅम्पसमधून नाही झालं मी आउट ऑफ कॅम्पस फिरतो, जसं तुम्ही मला सांगितलं तुम्ही बसने फिरला होता जॉबसाठी. हो, स्टार्टिंगला पुण्यात आल्यावर 1 वर्ष बसनेच जॉब बघत फिरत होतो. जॉब लागल्यावर पण बसने प्रवास केला. मी स्वतः 7,000 सुरुवात केली. बरोबर. माझा 5,000 होता पहिला. सो अशा गोष्टी आज तुम्ही ह्या स्टेजला येऊन एवढं छान काम करताय. सो ह्या गोष्टी म्हणजे आपल्याला एक ड्रीम जॉब किंवा ड्रीम पॅकेज मिळवण्यासाठी थोडंफार तुम्हाला झिरोतून सुरुवात करावी लागेल. आणि त्याच्यामध्ये असं नाही की बाबा मला फार कमीपणा वाटतंय, मी बसने फिरायला कमीपणा वाटतो आजकालच्या मुलांना. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की ज्या मुलांना प्लेसमेंट मिळतात त्यांना हे सांगायची लाज वाटते की मला इंटर्नशिप मिळाली. त्यांना असं सांगायचं असतं की मला 5 लाखाचं पॅकेज मिळालं. अरे पण आपण कॅपेबल नाहीये. बोटाला आणि पॅकेजला काय लाजायचं. बरोबर. कारण करिअर आपलंय, आपले स्वप्न आहेत, आपल्या भावना आहेत घरच्यांच्या. उद्या असं नाही होणार ना सर की समजा मला कमी पगार मिळाला मग मित्र आणून मला पगार देतोय घरी, घे बाबा खूप चांगला मित्र आहे. नाही, आजकाल कुणीच कुणाला नाही करत. इनफॅक्ट मी तुम्हाला हे पण सांगते की इंटरव्ह्यू जेव्हा आम्ही अरेंज करतो ना त्यावेळेस लिटरली मित्राला सांगत नाही की इंटरव्ह्यूला चाललंय.
हो असंही होतं मला आजकाल. असं बरोबर, वाटतं की बरोबर. हा जर माझ्यासोबत आला तरी ह्याला कंपनी घेईल, हा. मला नाही घेईल. मला नाही येणार. बरोबर आहे. एवढे म्हणजे आपण आपली कॉम्पिटिशन सोबत घेऊन चाललोय. हो सो जर जगाला अजिबातच फरक पडत नाही तुमच्याबद्दल, तर तुम्ही पगारासाठी स्टेटसचा का विचार करताय? एक्झॅक्टली. एक इंटर्नशिप बद्दल बोललो मॅम, तर मलाही जे लोक विचारतात ना की म्हणजे लहान मुलं किंवा काही असे जे पासआउट झाले जॉब मी बोलतो स्टार्टिंगला पैशाचा विचार करूच नका. इंटर्नशिप ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जिथे तुम्हाला 4,000 5,000 जरी मिळाले तरी जॉईन करा. कारण तुम्ही जर 15 लाखाच्या 10 लाखाच्या पॅकेजसाठी वेट करत बसले तर तुमचे 2-3 वर्ष वाया चालले जातील. तर मॅम इंटर्नशिप मिळवण्यासाठी कोणते वेज आहे की जे मुलांना आता जॉब मिळत नाहीये, म्हणजे जे पासआउट झाले नाही अजून आणि त्यांना वाटतंय की आता पासआउट झालं त्याला कुठेतरी इंटर्नशिपला जाऊ, किंवा 6-7 महिने झालेले आहे आणि त्यांना जॉब सापडत नाहीये, त्या मुलांसाठी इंटर्नशिप मिळवण्याचा IT मध्ये कोणता मार्ग तुम्ही सांगाल? ऍक्च्युली खरंच खूप इझी वे आहे, कारण ज्या ठिकाणी कंपनी इंटर्नशिप ऑफर करते त्या ठिकाणी इंटरव्ह्यू राऊंड डायरेक्ट कट होतात. बरं. ज्या ठिकाणी पॅकेज खूप जास्त द्यायचंय, समजा एक्झाम्पल देते मी, 4 लाखचं पॅकेज द्यायचं, तर त्या कंपनीचे ना 4 to 5 राऊंड असतातच. आणि ती कंपनी जवळपास एक 5 ते 6 हजार लोकांमधून 200 घेते. बरोबर. मग तिथे तो प्रॉब्लेम होतो. पण जर इंटर्नशिप मिळते ना तर ते खूप इझी वे, कारण की कंपनीला प्रूव्ह करायचं नाहीये तुम्हाला की बाबा काय आहे, तुम्ही कसे आहे, कारण त्यांना माहिती की हा इंटर्न आहे ना, तर हा शिकण्यासाठी आलाय. बरोबर. सो तिथे फक्त एका इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन होतं आणि ह्या अपॉर्च्युनिटीज ऑनलाईन पोर्टल्सवरती खूप साऱ्या आहेत. आमच्या प्लेसमेंट टीमकडे ह्या खूप सर्रास अवेलेबल असतात. कंपनीज आर रेडी टू टेक इन, कारण हे जेनझीमुळे काय झालंय सर की कंपन्यांचं असं माइंडसेट झालंय की फ्रेशर नको, अजिबात नको, कारण की ते प्रोफेशनलिझम नाही, किंवा आपण जे म्हणतो ना की आपला एक काळ होता की आपल्यामध्ये पेशन्स खूप होते कारण सिच्युएशन तशी होती. पण आता तसं नाही, आता इझिली ऍक्सेसिबल आहे. जसं की तुम्ही ऐकलं असाल की ऍपल लेटेस्ट मॉडेल जेव्हा लॉन्च झालं तेव्हा आय थिंक पहाटेपासून लाईन होती इंडियातल्या कुठल्या तरी शोरूम मध्ये. म्हणजे असं नाहीये की बाबा नाहीये लोकांची क्षमता, भरपूर चांगली क्षमता आहे. पण मला असं म्हणायचं की इंटर्नशिप मिळते ना तर ती खूप इझिली अवेलेबल होते कुठल्याही ऑनलाईन पोर्टलवरती, आणि प्लेसमेंट टीम पण ह्या गोष्टी अरेंज करतात, आणि त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू राऊंड फक्त एकच असतो. बिलकुल ते फिल्टरिंग करत नाही. आणि त्याच्यात पण ते जास्त नसतील विचार, त्यांना माहिती याला काही अजून सुरुवात यायची, याला येत नाही, तर शिका ना तुम्ही, इंटर्नशिप मध्ये जाऊन काम करा. फक्त तिथे जाऊन फक्त नुसतं ते एखाद्या IT कंपनीत गेल्यावर त्या असं शो ऑफ नका करू की मी जातोय, तर फक्त तिथे जाऊन शिका, त्यांना कामं विचारा, मी काय करू, काम संपल्यावर काम विचारा, इन्स्टेड ऑफ मोबाईलमध्ये रील्स बघण्यापेक्षा तिथे जाऊन पण. राईट. तरच मॅम इंटर्नशिप ऍज अ एक्सपिरियन्स यूज करू शकतो ना आपण? डेफिनेटली. ऍक्च्युली ना तुमच्या रेझ्युमेवरती आतापर्यंत फक्त तुमची डिग्री आहे, आणि जर तुम्ही इंटर्नशिप ऍड करताय म्हणजे तुम्ही एक पाऊल ऑलरेडी पुढे लर्निंगसाठी. बरोबर. ITचा ट्रॅक हा लर्निंग आणि अपग्रेडेशननीच चालतो. म्हणजे आज तुम्ही एखादी इंटर्नशिप केली आणि त्याचा तुम्हाला फायदा होत नाही असं होऊ शकतं. इनफॅक्ट सर्टिफिकेशन्स पण खूप ऍड करतात. तुम्ही क्लासेस करताय जेन्युइनली ऑनलाईन किंवा क्लासरूम मोडमध्ये जाऊन करताय तर ते खूप मॅटर करतं. हीच गोष्ट जर तुम्ही असं लिहिलं ना की मी युट्यूबवरून काहीतरी केलं, दे विल नेव्हर कन्सिडर, कारण त्यांनाही कळतं की युट्यूबची काय क्वालिटी आहे. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की बेसिकली ज्या ठिकाणी आपल्याला ऍज अ स्टुडंट माहिती आहे की बाबा मला नाही कळत युट्यूबचं, तर तुम्हाला तिथे खरंच मेंटॉरची गरज आहे. आता जसं की पॅरेंट काय करतात, त्यांना माहिती असतं की आपल्या मुलाचं गणित किंवा इंग्रजी वीक आहे, ते काय करतात, ट्युटर हायर करतात की बाबा ठीक आहे ह्याला डेडिकेटेडली कोणतरी शिकवेल, हा त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट बनेल. सेम लाईक दॅट की जर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला कोडिंगमध्ये नाही येत डीपली किंवा तुम्हाला नाही समजत ऑनलाईनचं, तर तुम्ही वेळ खर्च न करता तुम्ही प्रायव्हेट क्लासेस जॉईन करा ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणीतरी समोरून शिकवेल, समजावून सांगेल. बरोबर. कारण तुम्ही ह्या भ्रमात राहिलात की नाही ठीक आहे मी आज युट्यूब ट्राय करतो, उद्या वेगळा प्लॅटफॉर्म ट्राय करतो, याच्यात तुमचं 1-2 वर्ष असेच व्हायला आरामात वेस्ट जातील. बरोबर आहे. तर ती इंटर्नशिप व्यवस्थित फाईंड करा ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल. 1 वर्ष जरी केली तुम्ही, 6 महिने जरी केली, तर तो ऍज अ एक्सपिरियन्स काउंट होतो. आणि जर इंटर्नशिप मध्ये प्रॉपर शिकले तर इंटरव्ह्यू तुम्ही आरामात पास करू शकतात, पुढचे इंटरव्ह्यू. आणि इंटर्नशिपचं मी एक बेस्ट एक्झाम्पल माझ्या करिअर मधलं देईल. एक मुलगी होती, तिचं नाव नाही मी घेऊ शकत, पण तिला ना खराडी लोकेशन मध्ये बिग बायनरी टॉप MNC तुम्ही पण ऐकलं असेल कधी ना, सो तिथे ना, आणि हा कोरोना टाइम होता जेव्हा आम्ही जस्ट स्टार्ट केलं होतं, सो त्यावेळेस तिला इंटर्नशिप मिळाली तिथे. सो त्यांचा ना एक ग्रुप होता, कारण कोरोनामुळे सगळंच बंद होतं. सो त्या ग्रुपवरती त्यांनी भरपूर इंटर्न्स हायर केले आणि त्याच्यामध्ये ते टास्क द्यायचे. तर ही मुलगी काय करत होती ना, ती रात्री ना जवळपास 11-2 वाजेपर्यंत काम पूर्ण करून पोस्ट करायची. तिचं ते ठरलं होतं की काहीही झालं तरी मी आजचाच माझं काम जमा करेल. सो अमेझिंग मुलगी होती ती. तिला लिटरली ना फर्स्ट मंथची पण 20,000 सॅलरी मिळाली, ज्याच्यामध्ये फ्री इंटर्नशिप सांगितली होती. आणि सेकंड मंथ पासून तिला 3 पॉइंट समथिंग पॅकेज तिला ऑफरही केलं गेलं, तिला ऑफिसलाही बोलवलं गेलं.
म्हणजे ह्या अमेझिंग गोष्टी होतात. म्हणजे जर फ्रेशरला असं वाटतंय ना की माझी कुणी दखल घेत नाहीये, तर त्यांचा एकच गैरसमज आहे की नाही का मला कोणी बघत नाही, मी तर काय बाबा इंटर्न. पण नाही, तुमची जबाबदारी. आज तुम्हाला कोणी काही नसताना चान्स दिलाय, तर तिथं दिलेलं काम वेळेवर पूर्ण करणं हेच ऑब्झर्वेशन इंटर्नशिप मध्ये असतं. स्वतःला प्रूव्ह करा, तुम्हाला त्याचं बेनिफिट नक्की मिळेल. मॅम, आता जर तुमच्याबद्दल पुणेरी पॅटर्न बद्दल थोडं बोलायला गेलो आपण, तर गावातून एखादा मुलगा आला आई वडिलांसोबत, किंवा पुण्यातून एखादा मुलगा आला ज्याने इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय किंवा कोणती डिग्री कम्प्लीट करून तुमच्याकडे येतोय, तर आणि त्याला जॉब हवा आहे, तर तुम्ही त्यांना कसं गाईड करतात? किंवा तुम्ही त्यांना डेव्हलपमेंटमध्ये टाकायचं, टेस्टिंगमध्ये टाकायचं, टेस्टिंगवर ते यायचंय, संपले का जॉब ऑटोमेशन, पण ठीक आहे, तर ती एक प्रोसेस आपली कशी असते? एक्झॅक्टली. सो बऱ्याच वेळा काय होतं की पॅरेंटचं एक माइंडमध्ये असतं किंवा मुलांचं की आमक्या अमुक तमुकने हे केलंय, मग मला हे करायचं. याने जावाचा कोर्स केला, मला पण जावा. याने .NET केला, मला पण. त्यांनी ते केलंय, मला ते करायचं. ह्याने डेटा सायन्स केलंय, मला तेच करायचं. मग आमचं पहिलं काम काय असतं की बाबा तुला 10वीला किती मार्क्स आहेत, 12वीला किती, डिग्रीला किती आहे, हे आमचं विचारणं पहिलं काम असतं. दुसरं काम तुझं इंटरेस्ट कशामध्ये आहे. कारण फक्त क्लास करून काहीच पॉईंट नाही जर रिझल्ट नाही आले तर. सो त्या क्लासमध्ये त्या मुलाने ते क्लासची जर्नी एन्जॉय केली पाहिजे, त्याने ते काम एन्जॉय केलं पाहिजे, म्हणजे आलेला पैसा तो प्रॉपर युटिलाइज करेल. बरोबर. पहिलं आमचं ते क्रॉस क्वेश्चन असतात की बाबा तुझं काय एक्झॅक्टली इंटरेस्ट आहे. मग जर एखादा म्हटला की नाही मला डेव्हलपमेंट करायला फार इंटरेस्ट वाटतं, आम्ही त्याला डेव्हलपमेंट सजेस्ट करतो, बाबा तू ते कर. कारण ऍट द एंड स्टुडंट हॅज टू बी सॅटिस्फाईड विथ द पॅरेंट्स. अशा गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट महत्वाचा फॅक्टर आहे, जर कम्युनिकेशनला अजिबात कॉन्फिडन्सच नसेल तर आम्ही डे 1ला सांगतो की बाबा ह्याची आपल्याला प्रॅक्टिस आतापासूनच करणे. बरोबर आहे. असं होतच नाही की बाबा मी 6 महिने क्लास केला आणि मी इंटरव्ह्यूला गेल्यावरती मला कळते की मला काहीच बोलता येत नाही. मग ते असं झालं ना की एवढं सगळं नॉलेज आहे ना, आपण रिप्रेझेंटच नाही करू शकत. बरोबर आहे. सो मग ह्याच्यामध्ये काय होतं की मराठी मुलांपेक्षा मग कॉन्व्हेंटची मुलं पुढे जातात. त्यांना काही येत. नॉर्थचे मुलं मॅम, पुण्यात नॉर्थ साईडचे किती मुलं आहे, नॉर्थ इंडियाचे, कारण ते पोरं स्मार्ट असतात असं वाटतं बिकॉज ऑफ द लँग्वेज. ते फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतात. साऊथ इंडियन लोक पुढे आज याच्यामुळे लँग्वेजचा पार्ट महत्वाचा आहे. आणि कॉन्व्हेंटचे पण लिटरली माझ्याकडे पण असे काही मुलं आहेत की जे फार फार इंग्लिश बोलतात, पण जर आपण त्यांना टेक्निकल विचारलं तर त्यांना फक्त टोपी घालणं माहिती असतं, ते त्या टेक्निकल मध्ये डीप जाऊ शकत नाही. सो मला असं म्हणायचं की आपला महाराष्ट्र जो आहे याच्यामधले जेवढे सगळे मुलं खूप हुशार आहेत. फक्त हे जे एक्सक्यूज आपण घेऊन बसलो नाही मला इंग्रजी येत नाही, हा काढून कुठेतरी हे ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे की नाही मी ते शिकू शकतो, ते फक्त एक लँग्वेज आहे. बरोबर. आणि फार बेसिक स्टेप्स आहेत. मी तर असं नाही म्हणत की तुम्ही A फॉर ऍपल पासून सुरुवात करा, ते तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. राईट. फक्त काय करायचंय की इंटरव्ह्यूच्या राऊंडची तयारी करायची आहे. समवेअर वी हॅव टू ऍक्सेप्ट की दिस आर द राऊंड्स. HR राऊंड मध्ये मला हे विचारणारे, क्रॉस क्वेश्चन हे होणार आहे. तेवढं जरी 1 नाईट रट्टा मारून गेलं तरी इंटरव्ह्यू प्रिपरेशन होतं. बरं, नॉलेज तुम्हाला टेक्निकली आलंय. बरोबर. आणि तुम्ही गाईड करायला असतात. एक्झॅक्टली. तेवढे ट्रेनर्स आहेत, तेवढ्या सगळ्या गोष्टी. फक्त प्रॉब्लेम असा येतो की बाबा आम्ही क्लास तर करतोय पण घरी जाऊन तो मोबाईल आमच्याकडून सुटत नाही. मग त्यापेक्षा पॅरेंटने एक गोष्ट केली पाहिजे की ऍटलीस्ट 4-6 महिने ते मोबाईल पासून थोडंसं दूर ठेवलं पाहिजे, जेणेकरून जर तुम्ही इन्व्हेस्ट केले क्लासेससाठी त्याच्यामध्ये इंग्लिश बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्यावरती त्या मुलांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. नाहीतर असं होतं की बाबा बॅच ऑफ 8-10 मध्ये 1-2 आरामात प्लेस होऊन जातात, बाकीचे 8 गडबडतात. अरे त्याचं झालं मग माझं काय नाही होत. बरोबर. अरे बाबा पण ज्यावेळेस तू अभ्यास करत होता तू तर रील्स बघत होता. एक्झॅक्टली. मग ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे क्लासेसमध्ये तुम्ही शिकवतात त्यांना, तुमचे ट्रेनर्स त्यांना प्रॉपरली गाईड करतात, कोडिंग शिकवतात, तिथे ते प्रॅक्टिस करू शकतात. बरोबर. तुमच्या इथं प्रॅक्टिसही करू शकतात. किती वेळ पाहिजे तितक्या वेळ प्रॅक्टिस करू शकतात. बट घरी गेल्यानंतर पण प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा त्या गोष्टींची. घरी गेल्यानंतर जर तुम्ही गर्लफ्रेंड सोबत बाहेर फिरताय, त्याच्यानंतर कुठे आउटिंगला जाताय जास्त, हा पिरियड खूप महत्वाचा आहे. जॉब साठी जो पिरियड शोधतो ना माणूस, मी माझ्या एका मित्राला पाहिलं मॅम की करंटली 60 लाखाचा पॅकेज आहे त्याला, 5-7 वर्ष झाले जॉब करून. त्याने जी मेहनत घेतली जॉब शोधताना पण, त्याच्यानंतर पण जे डेडिकेशन असताना ते द्यावं लागेल. ते फॅमिली सोबतच फिरतोय किंवा गर्लफ्रेंड सोबत फिरतोय, त्या गोष्टीमुळे तुमची प्रगती नाही होणार. कॉलेजमध्ये तर प्रत्येक जण या गोष्टी करून चुकलेला असतो. कॉलेजमध्ये तुम्ही ते एन्जॉय केले, त्याला नंतर नका आणू, नाही तर तुमची ग्रोथ नाही होणार. म्हणजे इतकं तरी मला वाटतं जेवढं. अगदी करेक्ट आहे सर. कारण की कसं होतं, रिवॉर्ड स्वतःला देऊ नये असं नाहीये. ह्याचं एक बेस्ट ट्रॅक मी स्टुडंटला शिकवताना नेहमी सांगते की तुम्ही स्वतःला टार्गेट द्या की बाबा मी 8 दिवस ना 8 तास किंवा जे काही 2 तास ठरवलेले, जे काही इनिशियली मी ठरवलं बरोबर तेवढं करू शकलो ना तर संडेला बिंदास जा पिक्चर बघायला. पण तुम्ही एवढी संडेला बिना कामाचे वीक मध्ये पण काही करायचं, आयुष्य जगू नये असं नाहीये. मुलांनी आयुष्य जगलं पाहिजे, त्या गोष्टी त्यांच्यासाठी आहेत. आज त्यांनी फॅशन केली पाहिजे, सगळं केलं पाहिजे. कारण असं नको वाटायला की अरे आपण काहीच नाही जगलो. त्या कराव्यात, पण कधी की स्वतःला काहीतरी रिवॉर्ड द्या. म्हणजे देवा की काहीतरी केलंय बाबा, मी कोडिंगचं केलंय, मी हे मॉड्यूल पूर्ण केलं किंवा मी हे केल्याशिवाय उठणारच नाही. जसे की माझं कामाचं एक
पॅटर्न आहे ओके. की बाबा मी ठरवलेलं असतं की आजच्या दिवसभरात मी एक नवीन गोष्ट शिकणार, त्याशिवाय मी घरी जाणार नाही. तुम्ही स्वतः असं करता स्वतः मी करते, मी आजही असंच करते. इतकं मोठ्या लेवलला आज तुम्ही आल्यानंतर पण तुम्ही ती गोष्ट करता की करावीच लागते. राईट. उलट आपण जेवढं जास्त वरच्या लेवलला जाऊ ना तेवढी जबाबदारी जास्त असते आपल्यावरती. सो आपल्याकडे नवीन गोष्टीचं नॉलेज पाहिजेच पाहिजे, त्याशिवाय आपण नाही थांबलो पाहिजे. तर ह्या गोष्टी प्रत्येकाला अप्लाय होतात की तुम्ही तुमचे कामं पूर्ण करा आणि मग रिवॉर्ड द्या. म्हणजे माझी छोटी मुलगी पण आहे, तिला पण मी आठवडाभर वॉक करायला घेऊन जाते, ओके. एक 2.5-3 किलोमीटर डेली. ओके. आणि तिचं रिवॉर्ड हे असतं की मी तुला संडेला ना मोठ्या गार्डनला घेऊन जाईल. अरे वा, नाईस. असं रिवॉर्ड आपण स्वतःला दिलं पाहिजे, Correct. तर ती लाईफ जगण्यात काहीतरी पॉइंट आहे. पॉइंट आहे, बरोबर आहे. तुम्हाला असं कधी जाणवलंय मॅम की आता आधी असा कन्सेप्ट होता की जो BCA करतोय, MCA करतोय किंवा कम्प्युटर इंजिनियर आहे तोच IT देऊ शकतो, बट मी आता असं ऑब्झर्व झालं मला की बाकी स्ट्रीम मधले पण जे मुलं आहे, जे B फार्मसी वाले आहेत, त्याच्यानंतर काही आर्ट्स वाले पण मी बघितले, तर बाकीच्या क्षेत्रात ते बाकीच्या डिग्री घेतलेले मुलं पण आता IT मध्ये येतात. तर ते येऊ शकतात का, आणि कंपन्या काय बघतात त्यांच्यामध्ये, तर त्या मुलांना एंट्री मिळू शकते, आणि त्यांनी कसं प्रिपेअर केलं पाहिजे? डेफिनेटली. हे बघा, IT सगळ्यांसाठी ओपन आहे, कारण आयटीची एक खासियत आहे की IT सेक्टर फक्त स्किल सेट बघतं, ते बॅकग्राऊंड नाही बघत. कारण त्यांचं एकच पॉईंट आहे की बाबा तुम्हाला ही रिक्वायरमेंट फुलफिल करता येते का क्लायंटची. रिक्वायरमेंट बेसिक असतात की तुम्हाला डेव्हलपमेंट जमतं का, सर्व्हिस जमते का, कम्युनिकेशन जमते का, इतक्या सिंपल गोष्टी, बाकी कुठलंच फिल्ट्रेशन नाही. ओके. उरली गोष्ट इंडस्ट्रीची, तर तुम्हाला मला बेटर वेने माहिती आहे की केमिकल इंडस्ट्री फार कमी आहे, दिल्ली साईडला थोड्याफार कंपन्या आहेत. आणि मनमोहन सिंग त्यांनी जेव्हा ग्लोबलायझेशन केलं त्याच्यानंतर IT कंपनी इकडे आल्या, MNC झालं. बरोबर. त्याच्या आधी फक्त इंडियन ओरिजिनच्या कंपनी होत्या, जसे इन्फोसिस, विप्रो किंवा आपल्या पर्सिस्टंट वगैरे ह्याच होत्या फक्त, ह्यांचे बिग आहेत. पण त्यानंतर असं कुणी नाहीये. सो ग्लोबलायझेशनमुळे तो एक बेस्ट प्लॅटफॉर्म तयार झाला. आणि त्याच्या आधी काय होतं, 1990च्या आधी काय होतं की मेकॅनिकल इंडस्ट्री होती, जसे आजही आहे बघा, कोल्हापूरला आहे, इकडे शिरूरला आहे, सगळीकडे. मग आपले रुटीन लाईफस्टाईल काय होती की बाबा घरातल्या मोठ्याने कोणतरी जॉब करायचा, बाकीच्यांनी शेती करायची किंवा घरात थांबायचं. बरोबर. मुली जनरली लग्न करून एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जायचं, हे ट्रेंड होता. पण आयटीचं मार्केट इकडं आल्यामुळे काय झालं की आपल्या मुलांना जॉब मिळायला लागले, आणि जॉबची फक्त एकच रिक्वायरमेंट आहे की बाबा तुम्हाला तो स्किल सेट आला पाहिजे. त्यामुळे तुमचं बॅकग्राऊंड आर्ट असू द्या, कॉमर्स असू द्या, कुठलाही असू द्या, तुम्हाला फक्त ती गोष्ट आली पाहिजे. आता याच्यात गैरसमज काय होतो की बाबा माझी डिग्री ही तर मला जमेल का. मला असं म्हणायचं की ती गोष्ट तुमच्यासाठी नवीन आहे, डिफिकल्ट नाही. जेव्हा तुम्ही त्याच्यात पडाल तेव्हा तुम्हाला कळेल की ते सोपं आहे का अवघड आहे. बरोबर. बिना प्रयत्नाचे तुम्ही कशाला असं म्हणू शकता, म्हणूच नाही शकत की बाबा ही गोष्ट डिफिकल्ट आहे. म्हणजे की माझे मॅथ्सचे टीचर मला नेहमी म्हणायचे की तुम्ही ते गणित सॉल्व्ह केल्यानंतर हे ठरवा की ते अवघड आहे का सोपं. तुम्ही आधी कसं काय म्हणता की हे गणित अवघड आहे. बरोबर आहे. तुम्ही 1-2 तास स्पेंड करा, तुम्ही याच्या स्टेप्स लिहून काढा, काहीतरी थोडंफार सोल्युशन मिळेल. नाही मिळालं बघू आपण. बरोबर. त्यामुळे मला ही सवय झाली की बाबा जर तुम्ही अलग बॅकग्राऊंडचे तर तुमच्यासाठी त्या गोष्टी डिफिकल्ट तेव्हा असते जेव्हा तुम्ही त्याच्यात पडाल. 6 महिने करा. करेक्ट. आणि ऍक्सेसिबिलिटी जास्त आहे की तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन नाही जमलं, आरामात भेटतं आपल्याला. सो एवढ्या गोष्टी आहेत. आणि आपल्याला आपलं पण एक फ्युचर दिसलं पाहिजे कुठेतरी. आपण हा एक्सक्यूज घेऊन बसलो की मी आर्ट्स आहे, मला इंग्लिश येत नाही, कदाचित आपल्याला 35ला असं वाटेल की कदाचित मी 6 महिने मेहनत घेतली असं तर माझं लाईफ बदललं असतं. बरोबर आहे. तर मला असं वाटतं आता 6 महिन्याचा वेळ आपण देऊ, जेणेकरून आपल्याला आपल्या आउट ऑफ द बॉक्स जाऊन थोडंसं काहीतरी शिकून काहीतरी प्रयोग करून बघता येईल. कारण आयटी मध्ये तो कन्व्हिनियन्स आहे. आज सॅटर्डे संडे ऑफ असतं. हो, शिकायला खूप गोष्टी आहेत. हा स्टँडर्ड गोष्ट डेटच्या वेळेस सुट्टी असते. मेकॅनिकल इंडस्ट्रीची तुलना करून बघा, कधी सुट्टी असते. आय थिंक फक्त संडे किंवा नाही, गुरुवारी. ओके. हा, सॅटर्डे संडे नसते का? गुरुवारी सुट्टी असते कारण लाईट जाते. हा, आणि हे ठिकठिकाणी त्याच्या लोकेशन प्रमाणे डिफरन्स असेल. पण जर तुम्हाला आयटीचं एक लाईफस्टाईल किंवा एक तुम्हाला स्वतःचं एक लाईफस्टाईल जगायचंय तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात. आयटी मध्ये तुम्हाला हे एक्सक्यूज घेऊन चालून उपयोगच नाही की बाबा मी आर्ट्सचा आहे, मी कॉमर्सचा आहे, माझे MBA झाले. आयटी मध्ये सगळे एका प्लॅटफॉर्मला असतात. हो, बरोबर आहे. कम्युनिकेशन एक गोष्ट बोलला तुम्ही, स्किल सेट एक गोष्ट बोलल्या, त्याच्यानंतर मेहनत तिथं इम्पॉर्टंटच आहे. या काही 3 जरा महत्वाच्या बेसिक गोष्टी आहे. मॅम, जेव्हा आपण बघतो की जॉब लवकर कुणाला लागतो, मुलांना लागतो की मुलींना लागतो, तुमचं काय ऑब्झर्वेशन? ऍक्च्युली शिक्षणामध्ये मुलीच पुढे आहेत आणि त्या सिन्सिअर आहेत ऍक्च्युली. हो का? त्यामुळे लवकर आधी तर नाही म्हणू शकत, पण मुली थोडं सिन्सिअरली करतात म्हणून मुली आधी जॉबला लागतात असं मी सांगेल. कारण जेवढा पर्सेंटेज मी आता मागच्या 4 वर्षांपासून पुणेरी पॅटर्न सोबत काम करून मी पाहिलंय, तर त्यामध्ये मुलं थोडेसे लाईटली घेतात. बरं. थोडंसं लाईटली घेतात. सो मला असं वाटतं की माइट बी बिकॉज ऑफ सम सर्कल असेल, काय असेल, पण मुली थोड्याशा सिन्सिअर आहेत.
प्रॅक्टिस करतात का? हा, म्हणजे सांगेल ते ऐकतात. हा. आणि आपण म्हणतो ना शब्दाचा मार त्यांना थोडा जास्त असतो, हो 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 तर जास्त बोलायची गरज पडत नाही. हो. सो हे एक आहे. आता त्याचे रिझन्स काय आहेत हे तर मी आयडेंटिफाय नाही केले, हा. पण मला असं वाटतं की मुली खूप पुढे आहेत. मुली करतायत चांगलं. आणि हायरिंग, जेव्हा हायरिंगचा विषय येतो, जेव्हा आपल्या इन्स्टिट्यूट मधून जेव्हा हायरिंगचा विषय होतो, तर कसं तुम्ही हे करतात की तुमच्याकडे जे शिकलेले मुलं आहेत तर त्यांना लवकर जॉब मिळाला पाहिजे यासाठी तुम्ही काय प्रयत्न करतात? त्यासाठी कसं आहे, आता समजा तुम्हाला माहिती आहे की ही सगळी इंडस्ट्री डेटावरती ड्रिव्हन होतं. हा, बरोबर. सो मग आता अशी कुठली गोष्ट नाही की ज्याच्यात कॉन्टॅक्ट आपल्याला मिळत नाहीत, बरोबर. Yes. पण ऍज अ जॉब सिकर जर मी एखाद्या कंपनीचा कॉन्टॅक्ट काढायला गेलं तर कदाचित मला कोणी एंटरटेन करणार नाही, कारण त्यांच्याकडे तर असे हजारो अप्लिकेशन्स येतात. इंडिव्हिज्युअलला नाही करत, पण ऍज अ इन्स्टिट्यूट जेव्हा मी समोरच्या कंपनीला काही प्लॅटफॉर्म थ्रू प्रॉपर कॉन्टॅक्ट घेऊन जेव्हा अप्रोच करते की बाबा माझ्याकडे ऍज अ इन्स्टिट्यूट ट्रेन रिसोर्सेस आहेत, तर ती कंपनी आम्हाला एंटरटेन करते. बरं. स्पेसिफिकली आता तुम्ही बघा, तुम्हाला जर कोणी पाहिजे असेल लोक आणि ते जर त्या कामासाठी जर ट्रेंड असतील तर ऑब्व्हियसली तुम्ही त्याला प्रिफरन्स द्याल. बरोबर. सो दिस इज द ऍक्च्युअल वे की आम्ही समोरच्या कंपनीला अप्रोच करतो, त्यांच्यासोबत मीटिंग कंडक्ट करतो आणि मग ते आम्हाला सांगतात की बाबा आमची ही रिक्वायरमेंट आहे, ओके. हा स्किल सेट पाहिजे. मग त्याप्रमाणे मग कधी कधी सांगतात की ऍप्टिट्यूड साठी बेस्ट पाहिजेत, काही म्हणतात की इंग्लिश कम्युनिकेशन एक्सलंट पाहिजे, बरं. काहींचं असतं की नाही का म्हणजे कोडिंगला एकदम क्लास पाहिजे, इंग्लिशचं काही मॅटर नाही करत. बरं बरं. असं. सो मग त्या हिशोबाने आम्ही काय करतो, आमच्या स्टुडंटला इंटरव्ह्यू शेड्यूल करून देतो. ओके. तिथे त्यांचे ऍक्च्युअली इंटरव्ह्यू होतात. मग त्याच्यात त्या क्राऊडमध्ये फार मोठा डिफरन्स आहे, म्हणजे फारच कमी मुलं असतात. बरं. हा, मग ते त्यांच्यासाठी स्पेसिफिकली असतो जॉब कॉल, मग त्यातले ऑलमोस्ट बऱ्यापैकी मुलं प्लेस होऊन जातात. ओके, नाईस. दिस इज द ऍक्च्युअल वे, कारण बरोबर. इट्स ऑल अबाउट लाईक नाही, खूप छान आहे. म्हणजे रिक्वायरमेंट आपण घेतो क्लायंट कडून, क्लायंट तुमच्यासाठी कंपनीज झाले आणि तुमचे जे मुलं आहेत त्या मुलांना तुम्ही बरोबर त्या स्पेसिफिक याच्यामध्ये बसवतात की अरे बाबा इथे हे लागते ते लागते. इंग्लिश काय इम्पॉर्टंट आहे ना, याच्यात हाही महत्वाचा पार्ट येतो की जेव्हा क्लायंट इंडियन आहे तेव्हा तो तुमच्याशी मॅक्स टू मॅक्स हिंदीत बोलू शकेल. तेव्हा इंडियन क्लायंट तुम्ही जर सांगितलं तुम्हाला पे किती करेल, 100 रुपये करेल एका प्रोजेक्टचे. जेव्हा जर तुम्हाला पैसे जास्त कमवायचे तर तुम्हाला तिथे इंग्लिश लागणारच आहे, कारण तुम्ही कम्युनिकेट कराल विथ द आउटसाइड ऑफ इंडियाच्या क्लायंट सोबत. US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इकडचा क्लायंट असेल तो तुम्हाला 100च्या जागी 1000 रुपये देतो. तर ते 100चे 1000 10 पट पैसे करण्यासाठी तुम्ही इंग्लिश शिका. बरोबर. तर तुम्हालाही तुमचे वेगवेगळे क्लायंट सोबत डिरेक्टली बोलता येईल, तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकतात. तर इतकी इम्पॉर्टंट ती गोष्ट आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंगचा जर विचार केला आपण तर आता असं बघितलं जातं की मुली सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये काम करतात जास्त असं म्हटलं. पण याच्यामध्ये आता सॉफ्टवेअर टेस्टिंगचे जॉब संपत आले किंवा ऑटोमेशन आल्यामुळे मॅन्युअल टेस्टिंग तर पूर्णच बंद होऊन जाईल. त्याच्यासोबतच AI मुळे ही सॉफ्टवेअर टेस्टिंग बंदच होणार आहे. तर तुमच्याकडे आता सॉफ्टवेअर टेस्टिंगचे तुम्ही मुलांना शिकवतात, तर काय आहे सिनारिओ एक्झॅक्टली? ऍक्च्युली असं नाहीये की म्हणजे बंद झालं वगैरे. ऍक्च्युली काम होतंय. ती वेबसाईट जर बनली तर त्याला क्वालिटीचा पर्सन हा चेक करतोय. फक्त टेक्नॉलॉजी अपग्रेड होत चालली. म्हणजे पहिलं मॅन्युअल टेस्टिंग होतं, मॅन्युअली चेक करायला एखाद्याला 10 तास लागत होते. मग ऑटोमेशन आलं, मग सेलेनियम आलं. सेलेनियमचा वीक पॉईंट काय होता की ब्राउझर स्पेसिफिक होतं. मग त्यानंतर सायप्रेस आलं, मग ते लाईक क्रोम स्पेसिफिक नाही राहिलं, ते मल्टी प्लॅटफॉर्म चेक करायला लागलं. ऍट ए टाइम फ्रंट एंड बॅक एंड किंवा मल्टिपल विंडो, जसे आपण क्रोम प्रोफाईल्स म्हणतो. सो क्रॉस प्रोफाईल चेकिंग. बरोबर. मग आता क्लायंट काय म्हणतोय की मला सायप्रेसवाला आणून द्या, कारण की माझा पैसा वाचतो. इट्स ऑल अबाउट द बजेट. की तेच 10 तासाचं काम जर 2 तासात सायप्रेस यूज करून जर मला मिळत असेल तर मग मी 10 तासासाठी पैसे का देऊ? सो जॉब्स आर गेटिंग शिफ्टेड, म्हणजे अपग्रेड करायची गरज तुम्हाला आहे. आता समजा एक काळ होता, मी बेस्ट एक्झाम्पल देते गव्हर्नमेंट ऑफिसेसचं, की कम्प्युटर येण्याच्या आधी तिथे सगळे कामं कसे चालायचे, पेपर पेनने चालायचे. बरोबर. मग कम्प्युटर्स आले, मग कम्प्युटर जे शिकले त्यांचे जॉब टिकले. जो म्हणला मला कम्प्युटर येत नाही त्याला तो जॉब सोडावा लागला. आपण असं का म्हणतोय की जॉब नाही येत? बरोबर. आपण काय केलं पाहिजे मग ह्या ठिकाणी? आपण ते टेक्नॉलॉजी शिकलो पाहिजे. इतकं सिम्पल. पण आपण स्टबॉर्न नाही. कंपनी 3दा वॉर्निंग देते. म्हणजे लास्ट 2 years अगोची गोष्ट आहे की माझ्या सर्कलमध्ये एका फ्रेंडला सांगितलं गेलं, म्हणजे त्यांच्या पूर्ण टीमला, की बाबा तुम्ही आता अपग्रेड करा ऑटोमेशनला, नाही तर तुम्हाला ले ऑफ देऊ. 200 लोकांना ले ऑफ दिलं एका दिवशी, कारण ते अपग्रेडच नाही झाले. क्लायंट म्हटलं मला दुसरी टीम आणून द्या, त्यांनी दुसरी टीम आणून दिली. सो इट इज जस्ट लाईक दॅट.
स्किलच महत्वाचं आहे. जरी ऑटोमेशन येते तर शिका ना, ऑटोमेशन शिका, डेटा सायन्स. एआय टूल, येस, एआय टूल शिका. तुम्हाला ते युज करता यायला पाहिजे. हो, प्रॉम्प्ट देता आला पाहिजे. ते करता यायला पाहिजे. कारण जर तुम्हाला जॉब हवाय, तुमचे ड्रीम्स आहेत, तुमचे स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचे, तर मेहनत तुम्हाला घ्यावंच लागेल. बरोबर. आयटी जॉब हा असा मुळात नाहीच आहे की जिथे तुम्हाला एकदा तुम्ही काहीतरी शिकलात आणि तुम्ही, आपण नाही म्हणतो का की मला लावून दे जॉबला, मी लागलो म्हणजे झालं माझं काम. नाही, मी तर म्हणते अजून काम वाढलं. आता जर तुमचा टर्न आहे की बाबा आता मिळाला, तर तुम्ही प्रूव्ह करा, अभ्यास करा अजून. आणि लिटरली इन्स्टिट्यूट लेवल, कॉलेज लेवलला तरी टीचर समोर असतात शिकवायला, आम्ही असतो. पण ज्यावेळेस जॉब भेटतो त्यावेळेस कोणी समोरून शिकवत नाही. नाही, तेव्हा तुम्हाला सगळं स्वतः शिकायचंय. येस, ते कधी नाही. ते तुम्हाला रेडीमेड रिसोर्सेस देतील, साइन करून देतील, हे घे रेकॉर्डिंग, हे घे पीडीएफ, तुझं तू बघ. बरोबर. कळेल नाही कळेल बाबा, तुझं तू बघ. आणि अशामुळे ना जे बॅकडोर थ्रू जातात ना, फ्रेशरची गोष्ट करतोय मी, जे जातात ना, मग त्यांना जेव्हा टास्क दिला जातो आणि आजूबाजूचे मुलं काम करताय, पण हा बॅकडोर थ्रू आलेला पैसे भरून आलाय, तर हा जेव्हा ते बघतो की अरे यार एवढं काम आलंय माझ्यावर आणि मला ते जमत नाहीये, प्रेशरमध्ये येऊन जातात मुलं. करेक्ट. त्यांना कळत नाही काय बोलू काय नाही, इतकं प्रेशरमध्ये पाहिलेले मी असे. स्वतःहून सोडून जातात. हो, स्वतःहून सोडून जातात. माझ्याकडे 2 लोक आले होते असे लास्ट इयरला. नामांकित कंपनी, आता मी नाव नाही घेऊ शकत, पण त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे त्यांनी घेतलं होतं कुठून तरी. आता मला तुम्हाला सांगायला हार्डली काहीच वाटणार नाही. आता समजा कंपनी रजिस्टर करायची आपल्याला, कितीचा पैसा लागतो, हजारांमध्ये लागतो, लाखो रुपये. नाही. सो ती रजिस्टर करून आपण एखाद्याला एक्सपिरियन्स लेटर छापून दिलं की बाबा तुला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स, एनिवेज आपण दिलं सगळं. ओके. तर ह्या केसमध्ये जसं आपण मागे बोललो, की त्या दोघांचं काय झाला विषय की त्यांना मिळाला जॉब, 3 इयर्स एक्सपिरियन्स सांगून जॉब मिळाला. बरोबर. एकाचं लग्नही झालं. 6 months पर्यंत, जसं की MNCs ठेवतात तुम्हाला ट्रेनिंग पिरियड वरती, तसं ठेवलं गेलं. त्याने त्याला 2 लँग्वेजेस शिकायला सांगितल्या. पहिले लाईक पायथन आणि दुसरी काहीतरी आर का डेटाबेस कुठला तरी एक दिला होता. ओके. त्याच्यानंतर त्याचा रिव्ह्यू घेतला गेला. त्या रिव्ह्यू मध्ये तो फेल झाला आणि त्याला ले ऑफ दिलं. त्याला सांगितलं सॉरी, प्रोजेक्ट इज नॉट अवेलेबल. आणि ही वॉज मॅरिड. सो तो मला म्हटलं की आता मी घरी नाही जाऊ शकत, माझ्या बायकोला मी काय सांगू. अरे बापरे. कारण ह्याला MNC जॉब आहे म्हणून त्याचं लग्न झालं होतं आणि ऑलरेडी एज खूप जास्त होतं, म्हणून हे सगळं जुगाड लावला होता. आणि नाव दॅट पर्सन इज कमिंग टू मी अँड बाय सेइंग की मॅम आता मला पॅकेज पाहिजे. मग तुम्ही काय केलं? मी त्याला सांगितलं बाबा तुला आता किती सॅलरी भेटत होती तिथे, तर तो बोलला मला 9 lakhs मिळत होते. मी म्हटलं आता तू काय एक्सपेक्ट करतो, म्हणतो 3 lakhs तरी करतो. म्हटलं तेवढा तरी इंटरव्ह्यू क्रॅक करशील का? बरोबर आहे. कारण की मला जेव्हा त्याने सांगितलं की बाबा मी तिथे ना फेल झालो असेसमेंटमध्ये, आय मीन 6 months नंतरही, हाऊ डू आय गिव्ह दॅट कॉन्फिडन्स की बाबा तू तिथे 6 months लर्निंग करूनही तुला येत नसेल, तर मी ॲज अ इन्स्टिट्यूट मी परत 6 months शिकून हाऊ यू ट्रस्ट की बाबा तुला तो इंटरव्ह्यू 3 lakhs तरी क्रॅक होईल का? मी म्हटलं जे मिळेल ते ऍक्सेप्ट करावं लागेल आणि आपलं आयुष्य आपल्याला खरं सांगून सुरू करावं लागेल. तुम्ही खूप चांगलं सजेशन दिलं. म्हणजे मला तर मलाच टेन्शन आलं असं हे लोक काय करत असतील करतात हे. आणि हे दोघच मुलांचे असे बरेच मुलं माझ्याकडे आले होते. म्हणजे आणि असे पण खूप मिळतील सर तुम्हाला की ज्यांचं झालं, लॉटरी लागली, त्यांना ते टिकवता आलं, त्याने ते टिकवलं. नाही ना, त्यांचे खरंच खूप वाट लागले. मग काही नाही, मग असं अशा मुलांना काय मग पुढे जाऊन कुठे सेल्स, कुठे काय असं काहीतरी त्याशिवाय पर्याय नाही. सो मला असं म्हणायचं की फेक गोष्टींच्या खरंच मागे पडू नका, त्याने नुकसान होईल. आणि एका खोट्यासाठी 100 वेळा खोटं बोलण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःशी प्रामाणिक राहूयात. बरोबर आहे. जेणेकरून आपल्याला एक कॉन्फिडेंटली सांगता येईल की बाबा नाही, मी माझ्या जीवावरती काहीतरी करतो, माझी बिल्डिंग कधीच हालू नाही शकत. बरोबर. त्या करोना येईल, माझा जॉब जाईल, मला दुसरा जॉब मिळवता यायला मिळून जातो. बरोबर आहे. असं जसं हे तसंच झालं की हे बघा, एक्सपिरियन्स लोक पण करतात या गोष्टी, पण ते सर्वाइव्ह होऊन जातात त्याचे, कारण त्यांना अनुभव असतो. ते पॅकेजसाठी करत असतात अँड दॅट इज पार्ट ऑफ IT. आता झालेलं आहे एक्सपिरियन्स लोकांचं, ज्यांना 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 15चा आहे. जर मी बालवाडीत आहे किंवा मी सिनियर KG ज्युनियर KGला आहे आणि मी 1-2च नाही शिकलो, 1 2 3 नाही शिकलो, तर मी 10वीत गेल्यावर कसं मल्टिप्लिकेशन करू शकेल, कसं गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी करू शकेल. सेम तेच आहे. जर तुम्ही स्टार्टिंग फेजमध्ये जर तुम्ही झोल करून जॉबला लागलात, तर तुम्हाला पुढे करिअर नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे लोकांनी. जर ते लक्षात घेतलं तर ते ड्रीम्स तुम्ही जसं बोलले अचीव्ह करू शकतील आणि लाईफमध्ये जे पाहिजे, जे करोडोचा आम्हाला फ्लॅट पाहिजे पुण्यामध्ये, जमीन घ्यायची, रिसॉर्ट बांधायचं, ते करू शकाल. जर तुमचं जे हे म्हणजे पाया आहे तोच जर नाहीये तर तुम्ही काहीच नाहीये.
राईट. आणि असं पण नाहीये सर की फार रॉकेट सायन्स आहे. आता सीबीएसईच्या 6वीच्या पुस्तकात पायथॉन लँग्वेज आली. बापरे. म्हणजे आता असं झालंय की आता तुम्ही डिग्री नंतर पायथॉन शिकताय तर 6वीच्या पोराला यायला लागलंय. म्हणजे हा फॅक्ट आहे. बरोबर. 11वी 12वीला तर सर्रास त्या गोष्टी आहेत. हो. म्हणजे लिटरली त्यांना पूर्ण आहे. लिनक्स ओएस सर्व आहे. ते त्याचं काही रेफरन्स आता लगेच तर नाहीये, पण हा अशा गोष्टी आहे. बरोबर. आपण ज्याचा एक्सक्यूज देऊन चाललोय ना की बाबा मला वातावरण तसं मिळालं नाही शिकायला, मला हे नाही भेटलं ते नाही भेटलं, तुम्ही स्वतःचा वेळ खर्च करता, संधी घालवताय. त्यापेक्षा मला असं वाटतं ह्या गोष्टी शिका इतकंही डिफिकल्ट नाहीये आणि शिकून तुमचं एक चांगलं करिअर तुम्ही नेहमीच सुरू करू शकता. मॅम थँक्यू सो मच. आणि महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी मुलांना ज्यांना आज कन्फ्युजन होतं, ज्यांच्या आईवडिलांना कन्फ्युजन होतं, तर मी एक सांगू शकतो की हा पॉडकास्ट बघितल्यानंतर आहे ना त्यांचं कन्फ्युजन दूर झालं असेल. त्यांना समजलं असेल की कोणत्या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. कुणाच्या रेफरन्सने जॉबला तुम्ही नाही लागू शकत, लागले तरी टिकवू नाही शकणार. शिका, व्यवस्थित स्किल सेट शिका, लँग्वेज शिका, टेस्टिंग शिका, सगळ्या गोष्टी शिका आणि त्याच्यानंतरच तुम्ही जॉब करा. आणि त्यामुळे तुमचं जे करिअर आहे किंवा इंटर्नशिप घ्या, कुठेतरी इंटर्नशिप फाइंड करा. तर मॅम जर कनेक्ट व्हायचं आहे कुणासोबत म्हणजे कुणाला तुमच्यासोबत, तर ते डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबरही टाकतो. जर कुणाला तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचं आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये मॅमचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करा. आणि तुम्हाला काही लँग्वेजेस वगैरे किंवा कन्सल्टिंग हवी असेल तर त्या गोष्टी मॅम तुम्हाला प्रॉपरली करतीलच. तर मॅम धन्यवाद. हो, धन्यवाद सर. आज मला इथे येऊन बोलायची जी संधी मिळाली त्याबद्दल खूप खूप आभार. मला खूप सगळ्या लोकांपर्यंत पोहोचता आलास आणि मला नक्कीच खात्री आहे की महाराष्ट्रातले खूप सगळे विद्यार्थी आणि पालक नक्कीच या गोष्टीमधून खूप काही शिकतील. बरोबर आहे. जे नॉर्थकडचे मुलं आहेत त्यांना जर मिळू शकतो तर आपल्या पोरांना पण चांगला जॉब मिळेल, गावातल्या मुलांना पण मिळेल जॉब. बरोबर. चालेल. खूप थँक्यू. खूप खूप थँक्यू.